जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं मॅथ बाय अजय सर अमरावती यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे जिल्हा स्टेडियमवर झालेला राजपूत सरांचा पेपर. त्यामध्ये आपण गणित आणि बुद्धिमत्तेचं स्पष्टीकरण बघू. तर बघा, त्यामध्ये आपल्याला पहिला क्वेश्चन दिलेला आहे. काय म्हणते 852च्या जागी काय लिहिलं आहे म्हणते ऑल इज वेल. 852च्या जागी काय लिहिलं ऑल इज वेल. ऑल इज वेल, ठीक आहे. नंतर काय म्हणते 962च्या जागी काय लिहिलेलं आहे प्रवीण इज गुड. प्रवीण इज गुड लिहिलं आहे, ठीक आहे. नंतर काय म्हणते 638च्या जागी काय लिहिलं आहे 638 प्रवीण अँड ऑल. प्रवीण अँड ऑल लिहिलेलं आहे. ऑल लिहिलेलं आहे. तर आपल्याला विचारलं आहे गुड अँड वेलसाठी आपण काय लिहू म्हणते. काय लिहिलं आहे गुड अँड वेल. गुड अँड वेलसाठी आपण काय लिहू म्हणते. काय लिहू म्हणते आपल्याला हे विचारलं. तर काय लिहायचं मग गुड अँड वेलसाठी. तर कसं करायचं ह्यावेळेस अशा क्वेश्चनमध्ये काय करावं लागते की आपल्याला काय बघायला लागते, याच्यातनी कॉमन ढूंढायला लागते. काय करायला लागते कॉमन शोधायला लागते. बघा आता इथे इज आहे, इथे इज आहे. तर याच्या इजसाठी काय कॉमन दिसून येईल अंक इथं 2, ठीक आहे. तर इजसाठी काय येणार आहे मग 2 येणार. मग बघा इथं प्रवीण आहे, इथं पण प्रवीण आहे. प्रवीणसाठी काय कॉमन अंक दिसले इथं मग 6 दिसून आला. तर प्रवीणसाठी काय येणार आहे 6 येणार आहे. इथं ऑल आहे, इथं पण ऑल आहे. तर ऑलसाठी काय कॉमन दिसून आला आपल्याला 8 दिसून आला. इथं ऑलसाठी काय येणार मग 8 येणार. नंतर आपल्याला विचारलं काय गुड अँड वेलसाठी आपण काय लिहू म्हणते. तर बघा आता गुड कुठे दिसून आला, गुड इथं आहे. आणि गुडसाठी अंक कोणता आहे 9, तर इथं 9 लिहून घ्यायचा, ठीक आहे. नंतर अँड इथं आहे. अँडसाठी काय कोणता अंक दिलेला आहे इथं 3, तर 3 लिहून घ्यायचा. नंतर वेल कुठं आहे इथं आहे. तर वेलसाठी कोणता अंक आहे 5, तर इथं 5 लिहून घ्यायचा. म्हणजे आपलं उत्तर किती आलेलं आहे 9 3 5. तर ऑप्शनमध्ये 9 3 5 आहे का नाही आहे. तर मग आपलं आन्सर काय राहणार याच्यातनी 5 9. ऑप्शनमधून आपण 5 9 3 पण मारू शकतो, ठीक आहे. तर आन्सर काय आपलं मग 5 9 3. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे. काय म्हणते 50 किलोग्राम शिशे आणि टिनाच्या मिश्रणात म्हणते 60% शिशे आहे म्हणते. या मिश्रणात किती शिशे मिळवल्यानंतर मिश्रणात 75% शिशे होईल म्हणते. तर बघा आता काय म्हणते 50 किलोग्राम हे मिश्रण आहे आपलं. काय आहे 50 किलोग्राम मिश्रण आहे. त्यामध्ये काय आहे शिशे आहे आणि काय आहे म्हणते टीन आहे म्हणते, ठीक आहे. 50 किलोग्राम मिश्रणामध्ये शिशे आणि टीन आहे. तर शिशे किती आहे म्हणते 60% आहे म्हणते. शिशे किती आहे 60% आहे. तर आपलं एकूण मिश्रण किती राहते 100%. शिशे जर 60% असलं तर टीन किती राहणार मग 40%, ठीक आहे. तर बघा आता आपलं एकूण मिश्रण किती दिलेलं आहे 50. तर मग आता येईल भाग देऊन द्या, 0 0 भाग देऊन द्यायचं. म्हणजे 6 आणि 4 किती होऊन राहिले 10. आणि आपल्याला 10ची व्हॅल्यू किती दिलेली आहे इथं 10ची व्हॅल्यू दिलेली आहे 50. म्हणजे 50ला येणं 10नं भागून द्यायचं. किती आलं 5. आणि 5ने काय करायचं इथं गुणून टाकायचं. म्हणजे आपली शिशेची व्हॅल्यू निघते 5 क 30. इथे 5ने गुणून द्यायचं 5 चौक 20. हे आपलं शिशे आणि टीनची व्हॅल्यू निघाली. म्हणजे आपले शिशे किती होते 30 kg होते आणि टीन किती होतं आपलं 20 kg होतं. नंतर काय म्हणते आपल्याला 75% शिशे करायचं आहे म्हणते. काय म्हणते 75% शिशे करायचं आहे. 75% जर शिशे केलं तर हे किती राहणार मग टीन 25% राहणार. किती राहणार 25% राहणार. म्हणजे आपल्याला विचारून करायला याच्यात नाही की शिशे किती टक्के, म्हणजे शिशेचा आपण शिशे हा किती मिळवला म्हणजे आपलं 75% होईल म्हणते. तर बघा तर काय करायचं याचं अशा वेळेस. बघा आता याच्यातनी आपण टीनमध्ये काही फरक म्हणजे चेंज केला का काही नाही. चेंजमध्ये काहीच चेंज नाही केला. तर म्हणजे काय राहणार मग हे 25%ची व्हॅल्यू किती राहणार हे 20 राहणार. किती राहणार 20. 25%ची व्हॅल्यू 20 राहणार. तर आपल्याला काढायची काय 75%ची. मग 75%ची व्हॅल्यू किती राहणार मग हे काढून घ्यायची. 25 आहे का 25, 25 त्रिक 75, 20 त्रिक किती होते 60. मग 75%ची व्हॅल्यू किती आलेली आहे 60 kg आलेली आहे. किती kg आलेली आहे 60 kg. परंतु आपलं मिश्रण किती होतं पहिले 30 kg होतं शिशेचं. नंतर किती झालेलं आहे 60 kg. म्हणजे आपण किती शिशे मिळवलेलं आहे याच्यातनी 30 kg मिळवलेलं आहे. किती मिळवलेलं आहे 30 kg. म्हणजे आपले आन्सर काय राहणार मग 30 kg. बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय दिलेला आहे. एका कार्यालयात म्हणते 72% कर्मचारी चहा पितात म्हणते
आणि 44 कॉफी पितात म्हणते. जर प्रत्येक कर्मचारी चहा किंवा कॉफी अवश्य पित असेल, ठीक आहे, आणि 40 कर्मचारी चहा आणि कॉफी दोन्ही पित असतील तर या कार्यालयात एकूण किती कर्मचारी आहेत? असे क्वेश्चन कसे सॉल्व करायचे बघा आता. काय म्हणते, कॉफी, चहा, चहा पिणारे किती आहे? 72% आहे. किती आहे? 72%. ठीक आहे. नंतर काय आहे? कॉफी, कॉफी पिणारे किती आहे? कॉफी पिणारे किती आहे? एकूण 44% आहे. आणि आपले एकूण किती पर्सेंट राहते? 100% राहते. म्हणजे चहा कॉफी पिणारे किती आहे? 100%. तर बघा आता चहा आणि कॉफी पिऊन इथे किती पर्सेंट होऊन आले? एकूण 6, 4, 11. म्हणजे इथे किती होऊन आले? 116% होऊन आले. किती होऊन आले? 116%. परंतु आपल्याला पाहिजे किती? 100%च पाहिजे. मग काय करायचं? 100% हे मायनस करायचे. तर किती होऊन आलं मग? 116मधून 100% मायनस केल्यावर 116 मायनस 100 तर किती होऊन आलं? 16%. किती होऊन आलं? 16%. हे 16% काय आहे? जे लोक चहा आणि कॉफी दोन्ही पितात हे काय आहे? 16% आहे. आणि आपल्याला चहा आणि कॉफी पिणाऱ्या लोकांची संख्या किती दिलेली आहे आपल्याला इथं? 40 दिलेली आहे. किती दिलेली आहे? 40. म्हणजे 16%ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 40 दिलेली आहे. तर विचारले काय मग आपल्याला? 100%ची व्हॅल्यू. तर मग 100%ची व्हॅल्यू किती? मग काय करायचं? गुणिला 100 करून टाकायचं. मग आता भाग द्या. 4 1 4, 4 चौक 16. ठीक आहे. 4 1 4, 4 2 8, 4 5 20. म्हणजे आपले किती आले? एकूण संख्या किती होती? चहा म्हणजे सर्व जणांची 250 होती. किती होती? 250. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एक भाजी विक्रेता म्हणते 1 रुपयाला 2 भावाने लिंबू विकत घेतो म्हणते आणि 3 रुपयाला 5 या भावाने विकतो म्हणते. त्याची नफ्याची टक्केवारी काय राहील म्हणते. तर बघा काय म्हणते, 1 रुपयाला किती? 1 रुपयाला किती म्हणते? 2 लिंबू घेऊन आला. किती घेऊन आला? 2 लिंबू घेऊन आला. आणि 3 रुपयाला किती? 3 रुपयाला किती विकून आला म्हणते? 3 रुपयाला 5 लिंबू विकून आला म्हणते. त्यात त्याचा नफा किती आहे म्हणते. तर मग कसं करायचं ह्या वेळेस? काय करायचं? याचा तिरपा गुणाकार करून टाकायचा. काय करायचा? यांचा तिरपा गुणाकार करून टाका. बघा 5 1 5, इथं लिहायचे 5, नंतर एक 3 2 6, इथं 6 लिहायचं. मग बघा आता 5वर किती लाभ होऊन आला? 1चा लाभ होऊन आला. किती होऊन आला? 5वर. तर 100वर किती होणार? बस गुणाकार करून द्यायचा. आता बघा 5 1 5, 5 2 10. म्हणजे आपला एकूण लाभ पर्सेंट किती आहे त्याच्यातनी? एकूण लाभ किती आहे मग आपला? नफा किती आहे एकूण? एकूण नफा आहे आपला 20%. उत्तर काय मग आपलं? 20. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, एक फळ विक्रेता काही संत्री म्हणते 10 रुपयामध्ये 5च्या भावाने विकत घेऊन 15 रुपयामध्ये 6च्या भावाने विकतो, तर त्याच्या नफ्याची टक्केवारी किती? याच्यात पण काय करायचं आपल्याला? तेच करायचं आहे. बघा 10 रुपयाला म्हणते तो किती संत्री घेऊन आला? 5 संत्री घेऊन आला. ठीक आहे. नंतर काय म्हणते, 15 रुपयाला 15 रुपयाला तो किती विकून आला? 15 रुपयाले किती संत्री विकून आला तो? 6. 15 रुपयाला तो 6 संत्री विकून आला. तर याच्यात त्याचा किती नफा होऊन आला हे आपल्याला काढायचं. इथं पण तो तिरपा गुणाकार करून टाकायचा. बघा 6 गुणिला 6, 10 गुणिला 6 गेले तर किती येते? 60. ठीक आहे. 15 5 75. ठीक आहे. आता बघा 60वर किती नफा होऊन आला? इथं दिसून आला आपल्याला 15. कायच्यावर होत असते नेहमी नफा? पहिल्या किमतीवर म्हणजे 60वर. किती होऊन आला? 15. तर 100वर किती होणार? म्हणजे आपले नफा निघून आहे. बघा 15 1 15, 15 चौक 60, 4 1 4, 4 2 8, 4 5 20. म्हणजे आपल्याला इथं नफा किती होऊन आला? 25%. इथं नफा किती होऊन आला मग आपल्याला? 25%. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, जर 2A बरोबर 3B आहे म्हणते आणि 4B बरोबर काय म्हणते 5C आहे म्हणते, तर A आणि Cचा अनुपात काय राहणार? म्हणजे गुणोत्तर काय राहणार म्हणते आपल्याला विचारलं. बघा आता काय आहे, 2A बरोबर काय म्हणते 3B, 2A बरोबर 3B राहते. 4B बरोबर काय म्हणते इथं 5C राहते. 4B बरोबर 5C राहते. तर आपल्याला काय करायला लागते इथं? पहिले AB काढायला लागते. A आणि B काय राहते? मग इथं उलट राहते. काय राहते? एची व्हॅल्यू काय राहते? 3 राहते. बीची व्हॅल्यू काय राहते? 2 राहते. लक्षात ठेवून जाते. हे जवाई बरोबर राहिलं तर काय राहते? इकडली व्हॅल्यू एची राहते आणि इकडली व्हॅल्यू बीची राहते. तर बघा आता काय आहे, ए किती दिसलं आहे? 3 लिहून घ्यायचं इथं. आणि बी किती आहे? 2. ठीक आहे. इथं पण तेच करायचं. काय बी आणि सीची व्हॅल्यू काय राहणार? मग जे बीच्या जाग्यावर बीची व्हॅल्यू काय राहणार? सीची व्हॅल्यू लिहून घ्यायची 5. सीची व्हॅल्यू काय राहणार? बीची व्हॅल्यू म्हणजे 4 लिहून घ्यायची इथं. म्हणजे इथं
ए आला. आता विचारला काय आपल्याला ए आणि सीचं गुणोत्तर किती आहे. मग आता लिहून घ्यायचं याचं ए बी सीचे आपल्याला गुणोत्तर काढायचं. बघा ए बी किती आहे 3:2 आहे. बी सी किती आहे 5:4 आहे. लिहून घ्यायचं 5:4 लिहून घ्यायचं. आता जे खाली जागा दिसले त्याच्यासमोरचा अंक भरून घ्यायचा. इथं खाली जागा इथं समोरचा अंक भरून घ्यायचा. आपल्याला विचारला काय बी आणि ए आणि सी. ए कुठे आहे इथं आहे. सी कुठे आहे इथं आहे. ए किती झाला मग 5×3=15. ठीक आहे. सी किती आहे 4×2 8. म्हणजे आपल्याला ए आणि सीचा गुणोत्तर किती आहे मग 15:8 दिलेलं आहे. ए आणि सीचं गुणोत्तर किती आहे 15:8. उत्तर काय मग आपलं 15:8. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय म्हणते. एक व्यक्ती म्हणते ₹3,30,000 आपल्या मुली पत्नी आणि मुलात अशा प्रकारे वाटते की मुलीचा 1/4 भाग पत्नीचा 1/4 भाग आणि मुलाचा 1/5 भाग आपसातमध्ये बरोबर असतील तर मुलीचा किती भाग आहे म्हणते. एकमेकामध्ये काय म्हणते बरोबर आहे. बघा काय म्हणते मुलीचा. हे काय मुलगी एका मुलगीचा भाग. नंतर काय म्हणते तिचा पत्नीचा. नंतर तिचा म्हणते मुलगा आपसातमध्ये बरोबर आहे म्हणते. मुलगी किती आहे म्हणते 1/2 आहे म्हणते. हे याच्या बरोबर आहे म्हणते पत्नीच्या. किती आहे पत्नी किती आहे 1/4 आहे म्हणते. हे बरोबर आहे म्हणते मुलगाच्या. म्हणजे तिघंही एकमेकाच्या बरोबर दिलेलं आहे म्हणजे आपल्याला. ठीक आहे. मग अशा वेळेस काय राहते हे जे खालची व्हॅल्यू राहते हे काय खालची व्हॅल्यू किती आहे 2, खालची व्हॅल्यू किती आहे 4, खालची व्हॅल्यू किती आहे 5. हे खालची व्हॅल्यूज काय राहते याची रेशो राहते. म्हणजे मुलीचा किती अनुपात आला 2 आला. ठीक आहे. पत्नीचा किती आला 4 आला. ठीक आहे. मुलगाचा किती आला 5 आला. ठीक आहे. म्हणजे हे त्याच्या अनुपातमध्ये त्यांनी पैसे वाटलेले आहे. आपल्याला विचारलं काय मुलगीला किती पैसे मिळाले ते विचारलं. बघा आता याचा 2 आणि 4 6 आणि 5 किती झाले 11. 11ची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला. एकूण व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 3,30,000. किती दिलेली आहे 3,30,000. 11ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 3,30,000 दिलेली आहे. हे झाली 11ची व्हॅल्यू. विचारली काय आपल्याला 2ची व्हॅल्यू. तर 2ची व्हॅल्यू किती. तर भाग द्यायचा आता. 11×1 11, 11×3 33, 3×2 6. म्हणजे आपलं उत्तर किती आहे 60,000 रुपये. मुलीचा वाटा किती आहे मग याच्यातनी 60,000. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय म्हणते. एक ठराविक लांबीची दोर म्हणते 14 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या वृत्तचितीच्या परिघावर 70 वेळा गुंडाळला जाऊ शकतो म्हणते. हा दोर 20 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या वृत्तचितीच्या परिघावर किती वेळा गुंडाळला जाऊ शकतो. तर आपल्याला विचारलं. तर बघा आता वृत्तचिती काय राहते. हे काय राहते आपली वृत्तचिती. म्हणजे एक बेलनच्या आकाराची राहते. काय राहते हे आपली वृत्तचिती राहते. ठीक आहे. याची त्रिज्या किती दिलेली आहे आपल्याला 14 दिलेली आहे. किती दिलेली आहे 14. आणि किती वेळा गुणणार मग 14. हे काय राहिलं हे वर्तुळच झालेलं आहे. हे काय झालं एक प्रकारचं एक वर्तुळ झालं. याची काय राहते याचा फॉर्म्युला काय राहते वर्तुळाच्या परिघचा काय राहते 2πr राहते. काय राहते 2πr राहते. नंतर काय दिलेलं आपल्याला दुसरी वृत्तचिती काढली म्हणते. क्वेश्चनमध्ये म्हणते दुसरी वृत्तचिती काढली आणि त्याची वाली त्रिज्या काय होती म्हणते 20 सेंटीमीटर होती. किती होती त्याची त्रिज्या होती 20 सेंटीमीटर. ठीक आहे. याची 14 सेंटीमीटर होती. त्याची सेंटीमीटरच आहे ना 20 सेंटीमीटर होती म्हणते. तर अशा वृत्तचितीच्या परिघावर किती वेळा गुंडाळला जाऊ शकते. म्हणजे याच्यावर किती वेळा गुंडाळला जाऊ शकते आपल्याला कळायचं आहे. तर बघा आता हे काय 2πr किती आहे 70. हे लिहून द्यायची. याची व्हॅल्यू काय राहणार मग परिधीची 2πr. ठीक आहे. तर आता बघायचं किती वेळा गुंडाळून आला आपण ह्याचं परिघ पहिले काढून घ्यायचं. मग त्याला 70 गुणून टाकायचं. बघा 2πr. आरची व्हॅल्यू किती दिली 14. किती वेळा गुंडाळून राहिलो आपण 70 वेळा. ठीक आहे. आता हेच वाले आपल्याला कोणत्या त्रिज्यानं गुंडाळायचं आहे 20 सेंटीमीटर आणि 2πr. बघा 2πr त्रिज्या किती आहे याची 20 सेंटीमीटर आहे. तर 20ची व्हॅल्यू ठेवून द्यायचं. किती वेळा गुंडाळू म्हणजे किती गुंडाळू म्हणते ते काढायचं आपल्याला. बघा आता भाग द्यायचा किती येते 2πr कॅन्सल झालं. बघा ते 1 0 येतं 1 0 कॅन्सल झालं. बेसाती 14 म्हणजे 7 49. उत्तर किती आहे मग आपलं 49 वेळा. किती वेळा गुंडाळू मग आपण 49 वेळा गुंडाळू. ठीक आहे.
बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते 3 पुरुष किंवा 6 मुलं एक कार्य म्हणते 40 दिवसात पूर्ण करतात, तर 6 पुरुष आणि 8 मुले तेच काम किती दिवसात पूर्ण करतील म्हणते. तर बघा हा क्वेश्चन कशा प्रकारे काढायचा. काय म्हणते 3 पुरुष किंवा म्हणते 6 मुलं किती दिवसात करून आले ते दोघं मिळून 40 दिवसात. मग अशा वेळेस काय राहते, हे पुरुष आणि मुलाचा अनुपात काय येणार इथं, पुरुष आणि हे मुलाचा अनुपात काय येणार इथं, मुलाच्या जागी काय लिहू आपण, पुरुषच्या जागी काय लिहू इथं, मुलं लिहू, आणि मुलाच्या जागी काय लिहू इथं, पुरुष लिहू. म्हणजे हा त्यांचा अनुपात येऊन जाणार. किती येणार, 3 1 3, 3 2 6. इथं काय काढायचं, यांचा दोघांचा अनुपात काढायचा. ठीक आहे. नंतर आपलं बघा आता काय म्हणते, हेच एवढं काम म्हणते 6 पुरुष आणि 8 मुलं किती दिवसात करतील म्हणते, ते विचारलं आपल्याला. तर बघा आपलं एकूण काम किती आहे, 6 × 40. ठीक आहे, 6 × 40 हे आपलं एकूण काम आहे. नंतर काय विचारलं आपल्याला, पुरुष किती, 6 पुरुष काम करून आले, किती 6 पुरुष, आणि पुरुषाची क्षमता किती आहे 2, ते तर 2 गुणाकार करायचं प्लस. नंतर काय म्हणून आले आपल्याला 8 मुलं किती आहे, क्षमता 1 आहे, तर हे 8 मुलं किती याच्यातनी काम करतील म्हणते, हे दोघं मिळून पुरुष आणि 8 मुले हे किती दिवसात पूर्ण करतील हे आपल्याला, म्हणजे इथं काय काढायचं, दिवस काढायचं. तर बघा आता इथे किती 6 × 40. बघा 6 2 12 प्लस 8 1 8, म्हणजे इथे किती झाले, 12 आणि 8 20 झाले, गुन्हेला काय इथं x आहे. तर बघा आता 20 1 20, 20 2 40, 6 2 12, म्हणजे ते 8 पुरुष आणि 6 पुरुष आणि 8 मुलं किती दिवसात पूर्ण करतील, मग ते 12 दिवसात. उत्तर किती आहे मग आपलं, 12 दिवसात ते काम पूर्ण करतील. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते ए आणि बी एक काम म्हणते 8 दिवसात पूर्ण करू शकतात, बी एकटा तेच काम 12 दिवसात पूर्ण करू शकतो म्हणते. बी एकटा त्या कामात 4 दिवस लागला होता, त्यानंतर ए एकटा ते काम पूर्ण करायला अजून किती दिवस लागतील म्हणते. तर आपल्याला विचारलं. तर बघा ए आणि बी, ए प्लस बी मिळून किती, म्हणजे दोघं मिळून किती काम करून आले, ते 8 दिवस काम करून आले. ठीक आहे. नंतर एकटा बी जर ते काम करत तर किती दिवसात करून आला, 12 दिवसात करून आला. तर मग ह्या दोघांचा किती येणार, LCM काढला तर 8 1 24, किती येणार 24 येणार, किती येणार 24 येणार. बघा मग कामाची क्षमता किती येणार येतात, ए प्लस बीची 8 भाग देऊन द्यायचं 24, किती येऊन आली, ए प्लस बीची 3 येऊन आली. आणि बीची जर एकट्याची क्षमता विचारली 12 2 24, किती आली, बीची क्षमता एकट्याची 2 आली. हे काय आहे, ए प्लस बीची क्षमता आहे, काय आहे, ए प्लस बीची क्षमता आहे, ए प्लस बीची क्षमता आहे. एची बीची जर 2 असेल, इथं बीची 2 क्षमता असेल, तर एची किती क्षमता असेल, 1 असेल. ठीक आहे. आपल्याला विचारलं काय नंतर, बी एकटा म्हणजे 4 दिवस काम करते, बीची क्षमता किती आहे, 2 आहे. तर ह्या 4 दिवस काम केलं तर किती काम करून आलं, 4 2 8 काम केलं, तर आपलं एकूण काम किती होतं, 24 काम होतं. 8 काम केलं तर उरलं किती काम आपल्याजवळ, 16 काम उरलं. किती उरलं, 16 काम उरलं. आणि आता काय म्हणालं, त्यानंतर ए एकटा काम पूर्ण करायला अजून किती दिवस लागेल. मग आता राहायला कोण, बी तर चालला गेला, मग राहायला कोण, ए राहिला. एची कार्यक्षमता किती आहे 1, तर ते 16 काम करायला किती दिवस लागेल, मला त्याला 16 दिवस लागेल. किती दिवस लागेल, एले 16 दिवस लागेल मग ते काम करायला. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय दिलेला आहे, एका राजमार्गावर म्हणते 2 स्थळे ए आणि बी एक दुसऱ्यापासून म्हणते 100 किलोमीटर अंतरावर आहे म्हणते. एक कार ए पासून आणि एक दुसरी कार बी पासून निघतात म्हणतात. जर दोन्ही कार एकाच दिशेने चालल्या तर एकमेकांना ते म्हणते 5 तासात भेटतात म्हणते. जर त्या एकमेकाकडे विपरीत दिशात चालल्या तर त्या म्हणते 1 तासात एकमेकांना भेटतात म्हणते. जोरात चालणाऱ्या कारचा वेग किती, म्हणजे आपल्याला काय काढायचं, जोरात चालणाऱ्या कारचा वेग. बघा आता ए आहे आणि हा बी आहे म्हणते, याच्यात किती किलोमीटर अंतर आहे म्हणते, 100 किलोमीटर. 100 किलोमीटर याच्यात दोघांनी अंतर आहे म्हणते. नंतर काय म्हणते, ए पासून आणि बी दुसरीकडे म्हणजे एकमेकांना ते जेव्हा भेटतात 5 तासात भेटतात म्हणजे एकमेकांना काय म्हणते 5 तासात भेटते. म्हणजे एक्स मायनस वाय ची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला, 5 दिलेली आहे. मग काय म्हणते, एकमेकाला विपरीत दिशेने चालल्या म्हणते. विपरीत जेव्हा एकाच दिशेने जाते तर एक्स मायनस वाय बरोबर 5, आणि जेव्हा विपरीत दिशेने जाते म्हणते तर एक्स प्लस वाय बरोबर किती म्हणते 1 दिलेलं आहे. तर आपल्याला काय काढायचं आता,
मोठीवाली स्पीड काढायची, म्हणजे मोठी म्हणजे हा जे आपली जास्त वेगाने जाणारी गाडी आहे त्याची स्पीड काढायची. मग काय काय जास्त वेगाने जाणारी कोणती गाडी राहणार, मग एक्सच राहणार. मग एक्स काढायसाठी काय करणार, मग आपल्याला 2x, इथं वायनं वाय तर कॅन्सल होऊन जाईल. 5 आणि 1 किती, 5 आणि 1 किती होते, 6 होते. 2 1ची व्हॅल्यू किती, 6 आली. तर 1ची व्हॅल्यू किती आली, मग इथं 1ची व्हॅल्यू किती आली, मग इथं 2नं भाग दिलं तर 3 आली. 1ची व्हॅल्यू किती आली, 3 आली. तर मग वायची व्हॅल्यू किती येणार, याच्यातनी ठेवून द्यायची 3, वायची व्हॅल्यू इथं मायनस प्लस होऊन जाणार. इथं काय वायची व्हॅल्यू ठेवून द्यायची. वायची व्हॅल्यू किती आहे, मग इथं 2. ठीक आहे. वायची व्हॅल्यू किती आली आपली, 2 आली. एक्सची व्हॅल्यू किती आली, 3 आली. तर आपले एकूण किती स्पीडनं चालले ते मग बघून घ्यायचं. आता 3 आणि 2, 3 + 2 किती होऊन आली, तर 5. 5ची स्पीड किती दिलेली आहे तिथं, 100 किलोमीटर दिलेली आहे. आणि आपल्याला विचारले का मोठ्या म्हणजे स्पीडनं जाणारी गाडीची स्पीड किती आहे, तर किती आहे, 3 आहे. तर 3ची व्हॅल्यू किती येणार, मग भाग देऊन द्यायचं. 5 1 5, 5 2 10, 20 3 किती होते, 60. 60 किलोमीटर किती येणार आहे, 60 किलोमीटर. जोरात जाणाऱ्या गाडीची स्पीड किती आहे, 60 किलोमीटर. जर कमी वेगाने जाणाऱ्या गाडीची स्पीड किती असेल ना, मग 40 किलोमीटर. इथंही तेच आहे. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, जर म्हणते 30 किलोमीटर अंतर कापायला म्हणते ए बीपेक्षा 2 तास जास्त घेतो. जर ए आपला वेग दुप्पट करतो, तर हे अंतर कापायला त्याने बीपेक्षा 1 तास कमी घेतले असते, तर एचा वेग काय आहे म्हणते. तर बघा आता 30 किलोमीटर अंतर काय म्हणते, किती किलोमीटर आहे, 30 किलोमीटर अंतर ए जाते आणि 30 किलोमीटर बी जाते. तर किती तास लागते म्हणते, त्यांनी 2चा फरक पडते म्हणते. काय म्हणते, बी 2 जास्त वेगाने जाते म्हणते. नंतर काय म्हणते, एला दुप्पट करू म्हणते. 30 किलोमीटरचा आहे, एला जर दुप्पट करू म्हणते तर किती म्हणते, बीपेक्षा तो म्हणते 1 तास लवकर जाते. बीपेक्षा तो 1 तास लवकर पोचते म्हणते. तर किती येणार आहे, मग -1 येणार इथं. ठीक आहे. म्हणजे 1 तास लवकर पोचून आला ना ह्या, तर इथं येणार -1. तर बघा आता काय काढायचं आपल्याला, एची स्पीड काढायची. एची स्पीड किती आहे, तर बघा आता इथं हे मायनसनं ते पूर्ण कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे. नंतर 30 एमधून इथं हे भाग देऊन द्यायचं. इथं 2 1 15 आला. ठीक आहे. 30 एमधून 15 ए मायनस केलं तर किती येणार, इथं 15 ए मायनस किती आले, 15. याची काय करायचं, मायनस करायचं. 2मधून -1 केले तर किती येते उत्तर, मायनस काय होऊन जाणार, प्लस होऊन जाणार. म्हणजे किती आलं इथं, 3 आलं. ठीक आहे. तर बघा आता हे काय, एची व्हॅल्यू काढायची आपल्याला. तर काय येणार इथं, 15/3 येणार. ठीक आहे. तर मग किती येणार स्पीड याची, 3 1 3, 3 5 15, म्हणजे 5 किलोमीटर पर आवर. एची स्पीड किती आली, मग 5 किलोमीटर. ठीक आहे. वेग किती आहे एचा, 5 किलोमीटर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, एक रक्कम म्हणते सरळ व्याजाच्या एक विशेष दराने म्हणते 2 वर्षासाठी उसने दिली म्हणते. जर व्याजाचा दर 1% वार्षिक जास्त असती तर त्याने 240 रुपये जास्त मिळाले असते. तर ही रक्कम काय असेल म्हणते, म्हणजे काय आहे ती रक्कम. तर बघा 2 वर्षासाठी 1% दराने दिलेली असते म्हणते. किती झाले मग 2. आणि याची व्हॅल्यू किती दिलेली आहे म्हणते, किती रुपये भेटले असते त्याला जास्त, 240 रुपये भेटले असते. 240 रुपये भेटले असते. मग आपल्याला काय करायचं, 100%ची व्हॅल्यू किती, बस 100नं गुणून टाकायचं, भागिले 2. तर किती येतं उत्तर, 2 2 4 किती आलं, मग 120. म्हणजे आपलं उत्तर किती आहे, 12,000 रुपये. किती आलं, 12,000 रुपये. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, 7 ते 11 पर्यंत प्रश्नांची उत्तरे द्या म्हणते. तर काय दिलेलं आहे इथं, बघा आता ए बी सी डी ई आणि एफ असं दिलेलं आहे. त्याच्या जागी काय दिलेलं आहे आपल्या, एच्या जागी 2, बीच्या जागी काय दिलेलं आहे 4, सीच्या जागी 6, डीच्या जागी काय दिलेलं आहे
3, ईच्या जागी काय दिलेलं आहे 5, एफच्या जागी आपल्याला दिलेला आहे 7 आणि आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे. काय दिलेलं आहे आता इथं एक सिरीज हे होऊन आले, चालून आले. काय चालून आले? एक सिरीज. बघा आता काय सिरीज काय काय चालणार बघा. इथे ABCD GHIJKL म्हणजे 6ची सिरीज चालणार आहे इथं. बघा इथं नेहमी हे काय अक्षर रिपीट होणार आहे इथं. बघा 2 जीच्या जागी काय येणार डबल 2 येणार, 4 6 3 5 7 डबल. एलच्या नंतर काय येणार M, L M N O P Q R. ठीक आहे. ते एमच्या जागी काय येणार मग डबल, तेच चालू 2 4 6 3 5 7. ठीक आहे. आता यांच्या आरच्या नंतर S T U V W X. ठीक आहे. तर काय येणार इथं एचच्या जागी येणार मग डबल, ते 2 4 6 नंतर 3 5 7. ठीक आहे. नंतर काय डबल एक्सच्या नंतर काय येणार Y आणि Z डबल 2 आणि नंतर 4. हे आपले येणार म्हणजे आपली अशी सिरीज चालू होणार आहे. आपले विचारलं काय मग आता प्रश्नामध्ये बघायचं. आता प्रश्नाचे उत्तर देऊन द्यायचे डायरेक्ट. NIC काय दिलेलं आहे पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे त्याच्या NICच्या जागी आपण काय लिहू म्हणते तर बघा आता काय दिलेलं आहे आपल्याला N 5. Nच्या जागी किती आहे 4, तर 4 लिहून घ्यायचे इथं. नंतर I कुठं आहे I इथं. आयच्या जागी किती लिहिलेलं आहे 6 दिलेलं लिहून घ्यायचे. Cच्या जागी किती आहे 6 लिहून घ्यायचे इथं. नंतर E 5, ईच्या जागी काय लिहिलेलं 5 लिहून घ्यायचं. म्हणजे आपलं उत्तर किती आलं इथं 46 65 आले. किती आलं 46 65. नंतर दुसऱ्या नंबरवर काय दिलेलं आहे COU नंतर काय NTRY हे दिलेलं आहे. आता हे पाहायचं कसं आहे Cच्या जागी किती आहे 6, तर 6 लिहून घ्यायचे. नंतर बघा ओच्या जागी काय आहे 6 लिहून घ्यायचे. नंतर यूच्या जागी किती आहे 6 लिहून घ्यायचे. नंतर बघायचं Nच्या जागी 4 आहे तर 4 लिहून घ्यायचे. टीच्या जागी किती आहे 4 आहे तर 4 लिहून घ्यायचे. आरच्या जागी किती आहे 7 आहे तर 7 लिहून घ्यायचे. नंतर वायच्या जागी किती आहे 2 तर 2 लिहून घ्यायचे. म्हणजे आपलं उत्तर किती आलं इथं 666 म्हणजे 6666447 काय ऑप्शन आपलं ऑप्शन नंबर 4 आहे. ठीक आहे. याच्यानंतरही तसेच येणार आहे. काय आहे दुसरं नंतर काय दिलेलं आहे आता काय दिलेलं आहे RUPAL आहे. च्यासाठी आपण काय लिहू म्हणतो इथेच काय वापरायचं बघा. आरच्यासाठी काय लिहिलं आहे आपण 7 लिहून घ्यायची इथं. 6 नंतर पीच्या जागी काय लिहिलं 3 लिहून घ्यायचे. नंतर बघा एसाठी काय आहे 2. नंतर काय एलसाठी काय आहे 7 लिहून घ्यायची इथं. आयसाठी काय आहे 6 आहे तर 6 लिहून घ्यायचे. उत्तर किती आलं आपलं 763 276. किती आहे प्रश्न उत्तर काय मग आपलं 763 276. किती त्याच्यानंतर काय आहे बॉर्डर लिहिलं. काय दिलेलं आहे बॉर्डर याच्या जागी तेच वापरायचं. काय तेच आता बीच्या जागी काय लिहिलं आपण 4 लिहून घ्यायचं. ओ कुठं आहे 6 नंबर आहे त्याच्या. आरच्या जागी काय लिहिलेलं आहे 7 लिहून घ्यायचं. नंतर काय डी कुठं आहे डीच्या जागी 3 आहे तर 3 लिहून घ्यायचं. नंतर बघायचं ईच्या जागी काय लिहिलेलं आहे 5 तर 5 लिहून घ्यायचं. नंतर आरच्या जागी किती आहे 7 तर 7 लिहून घ्यायचं. म्हणजे याचं उत्तर काय आहे 467 357. 467 357 किती आहे 4 नंबरचं. किती आहे उत्तर आहे 4 नंबरचं उत्तर. त्यानंतरचं काय दिलेलं आहे याच्यात मी रॉकस्टार दिलेलं आहे. काय दिलेलं आहे रॉकस्टार जागी 30 काय आहे रॉकस्टारचं इथेच आहे. काय रॉकस्टार काय रॉकस्टारच्या जागी आपण काय लिहू म्हणते तेच विचारलं बघा. आरच्या जागी 7, ओच्या जागी किती आहे 6, सीच्या जागी किती आहे 6, केच्या जागी काय लिहिलेलं आपण केच्या जागी 5, एचच्या जागी किती आहे 2, टीच्या जागी किती आहे 4, एच्या जागी किती आहे 2, आरच्या जागी 7. किती आहे उत्तर मग 766 52 427. 52 427 किती नंबरचं आहे पहिल्या नंबरचा ऑप्शन आहे. किती आहे पहिल्या नंबरचं.
बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय दिलेला आहे, काय आहे एक्सचा स्क्वेअर, काय आहे एक्सचा स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर प्लस काय आहे 3चा स्क्वेअर प्लस 4चा स्क्वेअर प्लस काय आहे डॉट 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 डॉटपर्यंत आहे काय प्लस 20चा स्क्वेअर प्लस 20चा स्क्वेअर. आणि याची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला 2800 काय दिलेलं आहे 70 दिलेलं आहे. किती आहे 2870 दिलेलं आहे. आपल्याला विचारलं काय 2चा स्क्वेअर प्लस काय 4चा स्क्वेअर प्लस काय 6चा स्क्वेअर प्लस 8चा स्क्वेअर प्लस काय डॉट डॉट डॉटपर्यंत काय प्लस 40चा स्क्वेअर. याची व्हॅल्यू किती आहे हे विचारलं. अशा वेळेस काय करायचं बघा, आता काय दोनपैकी आता याच्यापैकी कोणताही अंक एक पकडून घ्यायचा. आता बघा आपण जर 1 आणि 2 पकडला, 1चा स्क्वेअर किती होते, 1चा स्क्वेअर पकडला आणि इथं काय 2चा स्क्वेअर पकडला, तर बघा 1चा स्क्वेअर किती येते 1, 2चा स्क्वेअर किती येते 4 येते. ठीक आहे, तर हे 1ची व्हॅल्यू किती दिलेली आपल्याला 2870 दिली, तर 4ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. 1ची व्हॅल्यू 2870, तर 4ची व्हॅल्यू किती आहे गुन्हेला काय करायचं 4 किती येतं मग 4 7 28 शून्य देऊन द्यायचा. हातचे किती आले 2, 4 8 32 आणि 2 किती झाले 34 उरले किती 3, 4 दुने 8 आणि 3 11, म्हणजे आपलं उत्तर किती आहे 11480 आहे. किती आहे 11480 हे आपलं उत्तर आहे. याच्यापैकी आपण कोणती व्हॅल्यू पकडू शकतो, म्हणजे 2 4 पकडू शकतो, 3 6 4 8 असं. आता पकडा 2 4 पकडू आपण. बघा 2चा स्क्वेअर किती आहे खाली आहे 4चा स्क्वेअर पकडली, तर किती आहे 2चा स्क्वेअर किती आहे 4 येते, 4चा स्क्वेअर किती आहे 16 येते. इथं भाग देऊन द्यायचा 4 1 4 4 चौक 16 किती आलं 1 आलं. 1ची व्हॅल्यू किती आहे 870 आहे, तर मग 4ची व्हॅल्यू किती इथे तेच वापरणं. म्हणजे हे आपल्याला अशा प्रकारे सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय दिलेला आहे, काय आहे 225 काय 0.2 आहे. ठीक आहे, गुन्हेला 225 काय 0.3 आहे भागेला काय आहे याच्यातनी 225 0.8 गुन्हेला काय 225च आहे 0.2. त्याची व्हॅल्यू किती आहे बघा. नेहमी नाही का गुणाकारमध्ये काय असते पॉवर काय असते ॲड होत असते, म्हणजे बेरीज होत. पॉवरची काय होत असते बेरीज होते, गुणाकारमध्ये पॉवरची बेरीज होते. मग इथे किती होणार मग पॉवरची बेरीज केल्यावर 225 0.5 येणार. किती आहे 0.5ले आपण काय लिहित असतो 0.5ले 1/2 लिहित असतो. काय लिहित असतो 1/2. ठीक आहे, नंतर खाली पाहायचा पॉवर कॉमन घेऊन घ्यायची 225. आता काय इथे गुणाकार आता काय असते पॉवर काय होत असते बेरीज होत असते पॉवरची. बघा 0.8 0.2 किती होते 1 होते. ठीक आहे, आता बघा हे काय होणार इथं 1/2 आहे, मग हे काय होणार याचं अंडररूटमध्ये चाललं जाईल. काय होणार 200 म्हणजे 225 काय होणार याचे अंडररूटमध्ये चाललं, कारण की 1/2 आहे. मग किती येते इथं उत्तर याचं उत्तर याचं किती आलं मग 225 आलं. ठीक आहे, आणि याचं जर आपण न केलं तर किती येते 15 येते. किती येते 15 येते. किती आहे 225 येते. आता भाग देऊन द्यायचा 15 1 15 15 1 15 15 पाची किती होते 75, म्हणजे आपलं उत्तर किती आलं 1/15 आलं. उत्तर किती आलं 1/15. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय म्हणते 611 छेद काय म्हणते 1363चे सरळ रूप काय आहे म्हणते. ते काढायचे 611 1363चे काय काढायचे सरळ रूप, म्हणजे भाग गेला पाहिजे अशी संख्या काढायची. त्याच्यातनी ऑप्शन काय काय दिलेलं आहे आपल्याला पाहून घ्यायचं. काय आहे 23/29 काय आहे 23/29 आहे. दुसरा नंबरचा काय 19 काय आहे 21 आहे. नंतर तिसरा नंबर काय आहे 13 गलत दिलेलं ऑप्शन काय आहे 23/29. दुसरा ऑप्शन काय आहे 13/29. तिसरा ऑप्शन काय आहे 13/23. चौथा ऑप्शन काय आहे 17/23. ठीक आहे, याच्यात आपल्याला काढायचं आहे. तर बघा कसं सॉल्व करायचं. आता वरची संख्या पाहायची, काय पाहायची वरची संख्या पाहायची. आता हे ना भाग जाते का ते पाहायचं आपल्याला. बघा आता काय काय दिलेलं आहे वरतं
23 दिलेला आहे. आता 23 पाहता 23ने भाग जाते एकदा. 23 दुने किती होते 46 होते. किती येते 23 दुने 46. ठीक आहे. 46 मायनस केल्यावर किती होऊन राहिलं भाग जाणार का याच्यातनी 23 नाही जाणार. ठीक आहे. तर मग हे कॅन्सल होऊन जाणार. नंतर 13 पाच 13ने भाग जाते काय 13 चौक 52. किती होते 13 चौक 52. उरले किती 8. 8 आणि 1 9 म्हणजे 13 7 91 म्हणजे भाग चालला. म्हणजे हे किती होऊन राहिलं हे जर व्हॅल्यू आहे तर हे काय आहे 47 गुणिले काय आहे 13 आहे. किती आहे 47 गुणिले 13 आहे. म्हणजे याच्यातून हे दोन ऑप्शन तर कॅन्सल होऊन जाते आपलं. ठीक आहे. नंतर राहिलं आता 29 किंवा 23. तर मग आता इथं 13ने भाग जातं. 13ने भाग जाते का पाहून घ्यायचं. कारण की वर तर 13 आहे तर 13ने भाग जाणार का नाही. मग उरले किती 47. तर 47ने भाग द्यायचा. ठीक आहे. तर 47ने भाग दिल्यावर किती होऊन आलं पाहायचं. आता 47ने भाग देऊ आपण याला. किती 47ने भाग किती आहे 1363. 47ने भाग 47 दुने किती होते 94 होते. ठीक आहे. 47 दुने 94 मायनस केलं तर 6तून 4 गेले किती उरले 2 उरले. 3 तर लिहून घ्यायचे त्या साईडने. 13तून 9 गेले किती उरले 4 उरले. किती उरले इथं 423. 423ले काय ना भाग जाते आता 9 जाते का 9 7 63 उरले 6 9 चौक 36 आणि 6 किती झाले 42. ठीक आहे. म्हणजे इथं किती चालला भाग 9 चालला. ठीक आहे. तर मग आपलं उत्तर काय राहणार इथं 29 23 राहणार का नाही. येऊन तर राहिलं 29. मग उत्तर काय आपलं 13 29 13 29. कारण की इथं हे येणार काय आहे ते 47 गुणिले 29 येणार. 46 ना 47 तर कॅन्सल होऊन राहिलं. उत्तर काय मग आपलं ते उत्तर काय राहील 13/29 राहणार. किती राहणार 13/29. बघा त्यानंतरचा क्वेश्चनही तोच आहे. काय आहे तशाच प्रकारचा आहे. काय दिलेला आहे 7 7 7 भागिले काय आहे 11/47 आहे. किती आहे 11/47. आता ऑप्शन पाहिजे काय काय 17 19. ऑप्शन आहे 17 19 19 21 आहे. नंतर काय 13 13 29 आहे. नंतर काय 21 31 आहे. तो पाहायचा आता. तर बघा आता वरतं काय दिसून आलं आपल्याला 7ने भाग देणारी संख्या देऊन 7 1 7 7 1 7 7 1 7 किती 7ने भाग देणारी संख्या दिसून आली. आता खाली पाहायचं 7ने भाग जाते काय बघा इथं 7 1 7 उरले किती 7 1 7 7 4 उरले 7 7 42 उरले किती 27. 27ले 7ने भाग जाते का नाही. मग खालच्या संख्येला 7ने भाग चालला काय नाही चालला. तर मग वरतं काय पाहायचं आहे आपल्याला फक्त 7ने भाग जाणारी संख्या पाहायची. बघा 17 7ने भाग जाते का नाही जात. 19 7ने भाग जाते का नाही जात. 13 7ने भाग जाते का नाही जात. 21 7ने भाग जाते. म्हणजे आपलं उत्तर काय राहणार 21/31 राहणार. किती राहणार उत्तर मग आपलं 21/31. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय म्हणते दोन संख्याचा महत्तम सामायिक विभाजक आणि लघुत्तम सामायिक विभाजक किती आहे म्हणते अनुक्रमे 8 आणि 48 आहे म्हणते. जर याच्यापैकी एक संख्या 24 आहे तर दुसरी संख्या काय राहील म्हणते. अशा वेळेस काय राहते लसावी गुणिले मसावी काय राहते लसावी गुणिले काय राहते मसावी पहिली संख्या गुणिले काय राहते दुसरी संख्या. हे काय राहते आपलं फॉर्म्युला राहते याचा. बघा लसावी किती दिलेली आहे 8 दिलेली आहे. मसावी किती दिलेली आहे 48 दिलेली आहे. पहिली संख्या किती आहे 24. तर दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे. काय दुसरी संख्या काढायची आहे तर मग भाग देऊन द्यायचा. बघा 24 1 24 24 दुने किती होते 48 8 दुने किती होते 16. म्हणजे आपली दुसरी संख्या किती राहणार आहे त्याच्यातनी 16 राहणार आहे. दुसरी संख्या 16. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे 0.025 काय 0.025चा काय आहे इथं स्क्वेअर आहे. ठीक आहे प्लस 0.15चा स्क्वेअर हे आपल्याला काढायचं आहे. तर कसं काढा बघा ते किती पॉईंट आहे इथं किती घरानंतर पॉईंट आहे 1 2 25 खाली किती लावायचे 2 शून्य लावून घ्यायचे. याचा काय काढायचा आपल्याला स्क्वेअर काढायचा प्लस इथे किती घरानंतर पॉईंट आहे 1 2 तर 15 लिहून घ्यायचे खाली 2 शून्य वाढून द्यायचे. त्याचा काय काढायचा आपल्याला स्क्वेअर काढायचा स्क्वेअर काढायचा आहे. बघा आता 25चा स्क्वेअर किती होते 625 येते प्लस 100चा स्क्वेअर किती होते 10,000 येते प्लस करायचं इथं 15चा स्क्वेअर किती येते 225 येते 100चा स्क्वेअर किती येते 10,000 येते. ठीक आहे. आता काय करायचं अशा वेळेस आपल्याला काढायचं आहे. तर बघा 10,000 काय करून घ्यायचे कॉमन घेऊन घ्यायचे. 10,000 घेतले आपण ना कॉमन. आता याची ॲडिशन करायची 625 प्लस 225 किती होते 25मध्ये 25 प्लस किती 650 हे किती झाले 200
म्हणजे 850. किती येऊन आली इथं? 850. बघा आता भाग द्यायचा, 1 0 आणि 1 0 कॅन्सल झाला. तिथे किती शून्य येऊन आले? 1 2 3. तर 3 घरानंतर पॉईंट देऊन द्यायचं, 1 2 3. म्हणजे उत्तर किती आपलं तिथं? 0. हे आपलं ॲन्सर आहे तिथं. ठीक आहे, म्हणजे 0.085 हे आपलं ॲन्सर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे अंडररूटमध्ये. काय आहे अंडररूटमध्ये? काय दिलेलं आहे? 89, 49, 16 हे काय दिलं आपल्याला? अंडररूटमध्ये व्हॅल्यू दिलेली आहेत. हा बघायचा आहे आपल्याला कशाचा स्क्वेअर आहे. हा आपल्याला कशाचा स्क्वेअर आहे ते काढायचा आहे. बघा आता काय आहे, आता शेवटला अंक पकडायचा. काय आहे शेवटला अंक? किती आहे? 6 आहे. तर असा कोणता स्क्वेअर आहे त्याच्या शेवटच्या स्क्वेअरमध्ये किती येणार? 6 येणार. बघा 4चा स्क्वेअर येते 16, तर 4 लिहून घ्यायचे. 6चा स्क्वेअर किती येते? 36, तर 6 लिहून घ्यायचे. ठीक आहे, लिहून गेलं. म्हणजे आपलं एक तर 4 येणार, नाही तर 6 येणार. ऑप्शनमध्ये शेवटच्या अंकामध्ये काय येणार? एक तर 4 किंवा 6. तर बघा आता 4 किंवा 6 कोणकोणत्या ऑप्शनमध्ये आहे? दुसऱ्या चौथा तर तसाच उडाला. काय ते? 920 आहे, 880 आहे, ते कॅन्सल झाले. उरले कोणते? 856 आणि 946. उरले काय काय आपल्याजवळ? 856 उरलं आणि दुसरं काय उरलं? 946 उरलं. बघायचं आता. आता कुठपर्यंत आहे आपला? 89पर्यंत आहे. किती आहे? 89पर्यंत. बघा मग आपण इथं काय व्हॅल्यू किती मानून? फक्त हे 800 मानू. ठीक आहे, 800ची 8चा जर स्क्वेअर केला तर किती येऊन आला? 64 येऊन आला. किती येऊन आला? 64 येऊन आला. म्हणजे आपला किती येणार? 64च्या आसपास येणार आहे. बघा आता 9चा स्क्वेअर केला तर 9चा स्क्वेअर किती येते? 81. 81च्या एवढी हे आसपास आपली व्हॅल्यू येऊन राहिली, जवळपास येऊन राहिली. तर आपल्याला काय पाहिजे? 81च्या नंतरची पाहिजे. बघा आता 89 आहे ना, 81च्या नंतरची पाहिजे. 64 येणार का मग आपलं उत्तर? हे नाही येणार. तर उत्तर काय येणार मग आपलं? 946 येणार. किती येणार? 946. मग आपलं आन्सर किती आहे? 946. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे. काय आहे? असा डब्बा काढलेला आहे. ठीक आहे, डब्यामध्ये आपल्याला अक्षर दिलेला आहे बी, बी एम काय? डब्ल्यू आर, नंतर एच एस सी एक्स हे आपल्याला असं डब्बामध्ये दिलेलं आहे. नंतर काय आहे? आर इथं क्वेश्चन मार्क, काय? एम सी हे आपल्याला विचारलं. केच्या जागी काय येणार आहे म्हणते ते आपल्याला काढायचं आहे. तर बघा आता काय, आता कसं करायचं हे? आता बी आहे, इथं काय आहे? बी आहे. तर बीला आपण काय लिहित असतो? दुसरं. इथं तर दोन्ही लिहित असतो. बीच्या जागी अक्षर काय? दोन्ही येते. परंतु नंतर मेजर केलं तर काय येणार? तिथं बीच्या जागी 28 येते. ठीक आहे, तिथे काय? डब्ल्यू किती आहे? 23वर येते. ठीक आहे, नंतर हे एम कितीवर येते? 13वर येते. आर कितीवर येते? 18वर येते. एच कितीवर येते? 8वर येते. सी कितीवर येते? 3वर येते. एस कितीवर येते? 19वर येते. एक्स कितीवर येते? 24वर येते. आर कितीवर येते? 18वर येते. एम 13वर. सी कितीवर येते? 3वर येते. तर बघायचं आता काय दिसून आलं आपल्या याच्यातनी लॉजिक? काय दिसून आलं? काय 28 आणि 23मध्ये कितीचा डिफरन्स दिसून आला आपल्याला? 5चा दिसून आला. 13 आणि 18मध्ये कितीचा डिफरन्स आहे? म्हणजे फरक कितीचा आहे? 5चा आहे. 8 आणि 3मध्ये कितीचा फरक दिसून आला आपल्याला? 5चाच दिसून आला. ठीक आहे, नंतर 24 आणि 19मध्ये कितीचा फरक दिसून आला आपल्याला? 5चाच फरक दिसून आला याच्यातही. ठीक आहे, 13 आणि 18मध्ये कितीचा फरक आहे? 5चाच फरक आहे. तर मग आता याच्यातही कितीचा फरक राहणार? 5चाच फरक राहणार. ठीक आहे, तर मग असा कोणता आहे ऑप्शनमधून अंक? इथं जर आपण 6 ठेवला, 9 इथे 7 आणि इथं 8, 5चा फरक कायच्यात नाही? 6 आणि 3मध्ये 5चा फरक येते का? नाही येते. 9 आणि 6मध्ये 9 आणि 3मध्ये 5चा फरक येते का? नाही, 6चा येते. 7 आणि 3मध्ये 5चा फरक येते का? नाही, 4चा येते. 8 आणि 3मध्ये 5चा फरक येते का? येते. म्हणजे उत्तर किती येणार मग आपल्या तिथं? 8. 8च्या जागी काय लिहित असतो आपण? इथं यच लिहित असतो. किती लिहित असतो? यच. म्हणजे आपला आन्सर किती आहे तिथं? यच. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय दिलेला आहे? त्याच पॅटर्नचा आहे. काय आहे? सी
डी आणि इथं जी दिलेलं आहे. काय सी डी जी दिलेलं आहे. इथे काय आहे जी के आर दिलेला आहे. ठीक आहे, जी के आर दिलेला आहे. इथे एच एल इथं क्वेश्चन मार्क दिलेला, म्हणजे याच्या जागी काय येणार आहे हे आपल्याला कळायचं आहे. बघा आता इथं काय सी डी जी दिलेला आहे, जी के आर दिलेला आहे, एच एल इथं क्वेश्चन मार्कच्या जागी आपल्याला कळायचं आहे काय येणार. तर काय दिसून आलं इथं जी सी आणि डीचं काय दिसून आलं प्लस दिसून आलं. काय दिसून आलं बेरीज दिसून आली. सी कितीवर येते 3वर, डी कितीवर येते 4वर, हे 3वर येते, हे किती येते तेवढे 4वर येते. तर 3 आणि 4 किती होतं 7, म्हणजे जी 7वर येऊन आलं. इथे बघा आता जी कितीवर येते 7वर येते, के कितीवर येते 11वर, म्हणजे 7 आणि 11ची बेरीज किती होते 18, 18वर काय येणार आहे आर येणार आहे. इथं बघा आता एच कितीवर येते 8वर, एल कितीवर येते 12, 12 आणि 8 किती होते 20 येते. किती येते 20, 20वर काय लिहित असतो आपण नेहमी टी लिहित असतो. किती लिहित असतो टी. तिथे आन्सर काय मग आपलं टी आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे का दिलेला आहे टेलिव्हिजन. का दिलेला आहे टेलिव्हिजन. टेलिव्हिजनच्या जागी काय लिहिलेलं आहे इथं, टेलिव्हिजनच्या जागी लिहिलेलं आहे 1 2 3 1 2 3 2 4 5 2 4 5 2 4 5 6 5 7 8 6 5 7 8 लिहिलेलं आहे. आणि आपल्याला विचारलं काय 45691च्या जागी 45651 त्या जागी काय लिहू म्हणते आपण, असं लिहिलं. काय इथं दिसलं आहे हे काय टी लिहिलेलं आहे, त्याच्या जागी काय लिहिलेलं 1 लिहिलं आहे, म्हणजे काय प्लेस व्हॅल्यू लिहिली आहे. डायरेक्ट काय दिलेलं आहे याची प्लेस व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. तर बघा आता 4च्या जागी काय दिसून आलं आपल्याला इथं अंक, म्हणजे 4च्या जागी कोणतं अक्षर दिसून आलं, 4च्या जागी इथं व्ही दिसून आलं, तर इथं व्ही लिहून घ्यायचं. 5च्या जागी काय दिसून आलं इथं आय दिसून आला, तर इथं आय लिहून घ्यायचा. नंतर 6च्या जागी काय दिसून आलं आपल्याला इथं यस दिसून आलं, तर इथं यस लिहून घ्यायचं. 5च्या जागी डबल काय दिसून आलं आय दिसून आलं, तर इथं आय लिहून घ्यायचं. आता दिसून आलं यकच्या जागी काय आहे टी, तर टी लिहून घ्यायचं इथं. म्हणजे आपलं उत्तर काय तिथं VISIT, VISIT. म्हणजे ऑप्शन नंबर काय पहिला, काय आहे पहिल्या नंबरचं उत्तर काय आहे पहिल्या नंबरचं. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे काय ए डॅश, काय आहे CCB A-B CCB डबल काय डॅश. आपल्याला हे काय सिरीजमध्ये दिलेलं आहे, तर याच्या जागी हे जे रिकामी जागा आहे त्याच्या जागी काय येणार आहे. तर असे क्वेश्चन कसे सॉल्व करायचे, पहिले हे काय करून घ्यायचे अक्षरं मोजून घ्यायचे. काय करायचे मोजून घ्यायचे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, किती आले 12 आले. तर आपण 12मध्ये कोणकोणती सिरीज बनवत असतो, ग्रुप कोणकोणते बनवत असतो 3 आणि 4चे बनवत असतो. किती ते 3 आणि 4चे. तर आपण 3चा ग्रुप बनवून बघू. बघा इथं 3चा ग्रुप बनवायचा. आपला लॉजिक लागते का त्याच्यात नाही पाहू. बघा ए काय ABC काय दिसून आलं ABC दिसून आलं, ABC नंतर CBA दिसून आलं. म्हणजे आपलं तर इथंच लॉजिक लाजला, म्हणजे आपलं उत्तर काय इथं B. इथं काय दिसून आलं खाली A नंतर काय A, म्हणजे उत्तर आहे आपलं BAA आहे. काय BAA. त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय आहे रिझनिंगचा आहे. काय आहे रिकामी जागा, म्हणजे ह्या रिकामी जागी काय येणार आहे म्हणते KAMGIK काय CEG असं दिलेलं आहे. आपल्याला विचारलं ह्या रिकामी जागी काय येणार आहे, कोणतं अक्षर येणार आहे. तर कसं सॉल्व करायचं हे बघायचं. इथून पहिल्या अक्षरपासून पाहायचं. आता काय करायचं मागून काय आहे तर समोर यायचं, मागून समोर यायचं. बघा इथं C आहे, C वरून E होऊन आलं, म्हणजे इथं काय होऊन आलं +2 होऊन आलं. ठीक आहे, E वरून G होऊन आलं, इथे काय होऊन आलं +2 होऊन आलं. G वरून I होऊन आलं, इथे काय होऊन आलं +2 होऊन आलं. आता I वरून इथं कोणतं अक्षर येणार +2 करा, +2 केल्यावर I मध्ये
आयमध्ये +2 केल्यावर काय होऊन आलं, के येऊन आलं, काय येऊन आलं, के येऊन आलं. ठीक आहे. नंतर पाहायचं बघा आता वरून काय होऊन आलं, जी होऊन आलं. इथे काय होऊन आलं, +2 होऊन आलं. जी वरून आय +2, आयवरून के +2. नंतर केमध्ये पण +2 केल्यावर किती येणार आहे, के एल एम. म्हणजे आपलं उत्तर काय, इथं काय येणार आहे, एम येणार आहे. ठीक आहे. के एमवरून सुरू होणार कोणतं अक्षर आहे, चौथ्या नंबरचा. म्हणजे आपलं उत्तर काय, चौथा आहे. तर बाकीच्या जागी इथं काय येणार आहे, ओ येणार आहे. इथेच येणार आहे का बघा. जीमध्ये +2 आय झाला, आयमध्ये +2 के झाला, केमध्ये +2 एम, एममध्ये +2 केल्यावर काय होणार, ओ. म्हणजे आपलं उत्तर किती आहे तिथं, के एम ओ आहे. किती आहे, के एम ओ. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, एक घनात्मक पेटीचा घनफळ म्हणते किती आहे, 13.824 आहे म्हणते. तर तिच्या प्रत्येक बाजूची लांबी किती आहे म्हणते. बघा आता घनफळ काय राहते, घनात्मक पेटीचा घनफळचं काय राहते सूत्र, ए क्यूब राहते. ए क्यूबची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला, इथे दिलेली आहे 13.824 दिलेली आहे. किती दिलेली आहे, 13.824. म्हणजे काय, क्यूबची व्हॅल्यू दिलेली आहे. ठीक आहे. नंतर काय म्हणते, तिच्या प्रत्येक बाजूची लांबी किती आहे ते काढायचं आपल्याला. आता तिच्या प्रत्येक बाजूची लांबी विचारलेली ना, तर किती येणार मग. आता शेवटमध्ये आता ऑप्शनमधून काय पाहायचं आता, की शेवटमध्ये आता घन करायचं आपल्याला, सर्व याचं काय करायचं, घन करायचं आहे. तर शेवटमध्ये कायचा घन करू, म्हणजे आपण शेवटमध्ये आपल्याला 4 भेटन तर ते पाहायचं. आता कायचा करायला लागणार, आता इथं 38 आहे. 38 दिसला आहे इथं. आता ऑप्शन म्हणून सांगतो, 38 आहे, इथं 48 आहे, इथं नंतर 24 आहे, नंतर इथं किती 28 आहे. ठीक आहे. आता इथं शेवटला अंक तर सर्व याच्यात नाही 8 आहे. पहिला आपण 8चाच करून पाहू. मग आता 8 गुणिला 8 गुणिला 8 किती येते, 8 8 64, 8 चौक 32. मध्ये याचा शेवटला अंक किती येऊन आला, 4 येऊन आला, 2 येऊन आला. किती येऊन आला, शेवटला अंक किती येऊन आला, 2 येऊन आला. म्हणजे आपलं हे उत्तर येणार का, 38 नाही येणार, 48 नाही येणार, 28 नाही येणार. मग राहिला कोणता आपलं 24. तर उत्तर काय येणार, 24च राहणार. तर बघा 4 गुणिला 4 गुणिला 4 केलं तर किती येते आपलं, 4 चौक 16, 6 चौक 24. म्हणजे किती येऊन आलं, 4 येऊन आला. शेवटला अंक किती येऊन आला आपलं, 4 येऊन आला. म्हणजे आपलं उत्तर नेहमी काय राहणार याच्यात नाही, 24 राहणार. म्हणजे 2.4 राहणार. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, 100पेक्षा कमी सर्व विषम संख्यांची सरासरी किती म्हणते. 100पेक्षा कमी. तर पहिली विषम संख्या कोणती आहे, 1 आहे. ठीक आहे. पहिली 1 आहे, नंतर 100पेक्षा कमी. तर शेवटली कोणती आहे इथं दिसून राहिली, शेवटली कोणती आहे, 99 आहे. ठीक आहे. तर आपल्याला विषम संख्येची बेरीज काढायची, म्हणजे 1 ते 100पर्यंतच्या कमी विषम संख्येची बेरीज काढायची. मग काय राहते, पहिली संख्या नंतर शेवटली संख्याचं, पहिली संख्या आणि शेवटली संख्येची बेरीज भागिले काय देऊन द्यायचे, 2. 99 + 1 किती झाले, 100. 100 भागिले 2 केले तर किती येऊन आलं, मग आपलं उत्तर 50 येऊन आलं. किती आहे एकूण, म्हणजे त्या संख्येची बेरीज किती आहे, मग 50 आहे. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय आहे, 50पर्यंत सर्व सम नैसर्गिक संख्येची सरासरी किती. काय काढायचं आता, 50पर्यंत सर्व सम नैसर्गिक संख्येची सरासरी. तर बघा आता इथे काय करायचं, आपलं 50पर्यंतच काढायचं आहे. काय आता काय काढायचं, सम नैसर्गिक संख्या. आता काय काढायचं आपल्याला, समसंख्येची. बघा पहिली समसंख्या कोणती येते, 2 येते. शेवटली संख्या कोणती येणार मग याच्यातनी, शेवटली संख्या कोणती येणार मग, 50 येणार. किती येणार, 50 येणार. 50पर्यंत म्हटलं ना, तर शेवटली संख्या सम कोणती येणार, 50. पहिली कोणती येणार, 2. तर याचं काय करायचं, बेरीज करून घ्यायची. 2 + 50 भागिले काय, 2 किती येते, 2 + 50 किती झाले, 52. 52 भागिले 2 केले तर किती येऊन आलं आपलं उत्तर, मग 26 येऊन आलं. 50पर्यंत समसंख्येची बेरीज किती आहे, मग समसंख्येची सरासरी किती येणार, मग 26 येणार. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन काय, एका वर्गातील मध्ये 30 विद्यार्थ्यांची सरासरी वय किती आहे, 15 वर्ष. ठीक आहे, लिहून घ्यायचे. 30 विद्यार्थी आहे, त्याच्या सरासरी वय किती आहे, 15. ठीक आहे, 15 वर्ष आहे. नंतर एक 20 वर्षाचा मुलगा वर्ग सोडून गेला. ठीक आहे. एक होता मुलगा म्हणते 20 वर्षाचा, तो म्हणते वर्ग सोडून गेला म्हणते. ठीक आहे. एक मुलगा 20 वर्षाचा वर्ग सोडून गेला, म्हणजे हा काय झाला, मायनस झालेला आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. इथं काय आहे,
हा मायनस झाला, ठीक आहे. नंतर काय म्हणते, आणि त्याच्या ठिकाणी म्हणते 2 नवीन विद्यार्थी आले म्हणते, ठीक आहे. 1 गेला परंतु त्याच्या ठिकाणी किती आहे, 2 आले म्हणते, ठीक आहे. 2 आले म्हणते त्याच्या ठिकाणी. तर त्या 2 विद्यार्थ्यांच्या वयाचे फरक किती आहे म्हणते, ह्या 2 विद्यार्थ्यांमध्ये एक समजे एक आणि एक दुसरा पकडू वाय, त्याच्या वयाचा फरक किती आहे म्हणते, 5 आहे म्हणते, ठीक आहे. जर आता सर्व विद्यार्थ्यांची सरासरी वय 15 वर्ष आहे म्हणते, म्हणजे सर्व विद्यार्थी, आता 2तून 1 गेला तर म्हणजे एक विद्यार्थी तर वाढूनच राहिला ना याच्यात नाही आपल्याला, म्हणजे आता एकूण विद्यार्थी किती झाले आपल्याजवळ, 31 झाले. किती झाले, 31, आणि त्याची सरासरी किती झाली आपल्याजवळ 15 झाली. किती झाली, 15 झाली. तर नवीन विद्यार्थ्यांचे लहानाचे वय काय आहे म्हणते, म्हणजे आपल्याला लहान व्यक्तीचे वय काढायचे याच्यात. तर बघा आता इथं काय 31 होऊन राहिलं, तर काय करायचं आता, सरासरी काय किती जास्त होऊन राहिली, म्हणजे आता 30तून काय करायचं, हे मायनस करायचं. काय करायचं, 31मधून 30 मायनस केलं तर किती येऊन आले, 1. इथं तर सरासरी कॉमन घेऊन द्यायची 15, म्हणजे आपल्याला एकूण याच्यातनी हा 30 आणि 31च्या जेवढा आपण गुणाकार करू तर किती डिफरन्स दिसून आला त्याच्यातनी, 15. म्हणजे किती जण ॲड झाले असेल त्याच्यातनी, 15. आणि आपण मायनस किती केली त्याच्यातनी, 20. म्हणजे एक व्यक्ती मायनस केला तर तो किती वर्षाचा होता, 20 वर्षाचा, तो मायनस केला तर मग काय करायला लागेल आपल्या याच्यातनी, प्लस करायला लागेल. किती काय करायला लागेल, प्लस करायला लागेल. म्हणजे 15 आणि 20 किती झाले, 35 झाले. किती झाले, 15 आणि 20 किती झाले, 35. आणि 35 काय आहे, ह्या दोघं जणांचे काय झाले, वय झाले. एक्स आणि वायचे काय झाले, वय 35 झाले. त्याच्यातले डिफरन्स किती होता, 5चा होता. तर आपल्याला काय काढायचं, तर छोट्या व्यक्तीची वय काढायचे आहे. किती, छोट्या व्यक्तीची, म्हणजे हे काय, एक्स मायनस, डायरेक्ट आपल्याला दिलेलं आहे एक्स मायनस वायची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 5 दिलेली आहे. एक्स प्लस वायची व्हॅल्यू किती दिलेली आहे, मग इथं 35 दिलेली आहे. आणि विचारलं काय आपल्याला, छोटा व्यक्ती म्हणजे ह्या वायचे वय किती काढायचे आहे, छोट्या व्यक्तीचे काढायचे आहे. तर मग काय करायचं आता, तर काय करायचं, एक्स किती, वाय किती होते, 2 वाय होते. याच्यातून का 35मधून 5 मायनस करायचे, किती येते मग, 30 येते. तर 2 वायची किंमत किती आली, 30. तर वायची किंमत किती येणार, मग भाग देऊन द्यायचं, किती येणार, 15. म्हणजे आपलं उत्तर किती आहे, 15. म्हणजे लहान व्यक्तीचे वय किती आहे, मग 15 वर्ष. आणि मोठ्या व्यक्तीचे विचारलं असतं तर किती असतं, मग 20 वर्ष. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, 6 क्रमागत नैसर्गिक संख्यापैकी पहिल्या 3 संख्यांची बेरीज किती आहे म्हणते, 27 आहे. तर बाकी 3 संख्यांची बेरीज किती आहे म्हणते. ठीक आहे. तर बाकी 3 संख्यांची बेरीज किती ते काढायचं आपल्याला. बघा किती संख्या दिलेल्या आपल्याला, 6 नैसर्गिक संख्या दिलेल्या आहे. ठीक आहे. पहिल्या 3 संख्यांची सरासरी बेरीज किती आहे, 27 आहे. तर मग काय करायचं, अशा वेळेस सरासरी काढून घ्यायची 3 संख्येची. किती येते, 3 भाग दिला तर किती येते, 9. म्हणजे जे मनातली संख्या असेल ते काय असेल, 9 असेल. याच्या पहिलीची संख्या काय असणार, 8. याच्यानंतरची संख्या काय असणार, 10. म्हणजे त्या 3 संख्या काय होत्या, 8, 9, 10 होत्या. किती होते, 8, 9, 10 होत्या. नंतर याच्यानंतरची संख्या किती होते, लगातार आहे ना, कारण की नैसर्गिक आहे. 8, 9, 10, 11, 12 आणि 13. किती आहे मग, आता ह्या 3 संख्येची आपल्याला सरासरी काढायची आहे. तर सरासरी काय राहते, मधातली संख्या गुणिले काय राहते, जेवढ्या संख्या आहे त्याला गुणाकार करून टाकायची, म्हणजे विषम असल्यावर. 12 36 म्हणजे सरासरी किती आली त्याची, 36 आली. नाही असलं तर काय करायचं, 11, 12 आणि 13ची काय करायचं, ॲडिशन करून घ्यायचं, म्हणजे आपलं उत्तर येऊन जाते. किती येते, 36. त्या 3 संख्यांची बेरीज किती आहे मग शेवटल्या, 36 आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, एका प्रश्नपत्रिकेत म्हणते 40 प्रश्न विचारले होते म्हणते. बरोबर उत्तरासाठी 6 गुण मिळतात आणि उत्तर चुकल्यास म्हणते 2.5 गुण कमी होतात म्हणते. जर किशोरने संपूर्ण प्रश्नपत्रिका सोडविली व त्याला म्हणते 172 गुण मिळाले तर त्याचे चुकलेले प्रश्न किती, म्हणजे आपल्याला काढायचं काय याच्यात नाही, चुकलेले प्रश्न. तर बघा आता एकूण आपले प्रश्न किती होते, 40 प्रश्न होते. ठीक आहे. त्याच्यापैकी बरोबर उत्तर आले 6 गुण आणि चुकीच्या उत्तराला किती म्हणते, -2.5 कमी होते म्हणते. ठीक आहे. म्हणते आपल्याला एकूण किती मार्क मिळाले, किती गुण मिळाले आपल्याला, एकूण 172 गुण मिळाले. किती मिळाले, 172 गुण मिळाले. आता मानू आपण की सर्व आपण प्रश्न बरोबर सॉल्व केले. किती प्रश्न होते आपले, 40 होते. ठीक आहे. आणि एका बरोबर उत्तराला किती होते, 6 होते. सर्व बरोबर उत्तर सॉल्व केले असते तर आपल्याला मार्क किती भेटले असते, 240 मार्क भेटले असते. परंतु आपल्याला भेटले किती, 172 भेटले असते.
तर मग बाकीचे चुकीचे असेल तेव्हाच भेटले असेल ना 172. तर मग काय आहे, 240मधून 172 मायनस करून घ्यायचे. 172 मायनस केल्यावर किती होऊन आला, 10तून 2 गेले तर किती होऊन आले, 8 होऊन आले. हातचा आला 1. ठीक आहे. 14तून 8 गेले किती होऊन आले, 6. हातचा आला 1. म्हणजे आपल्याला 68 मार्क काय भेटून आले, कमी भेटून आले. काय भेटून आले, कमी भेटून आले. कारण काहीतरी आपण चुकीचे सॉल्व केले असेल तेव्हाच आपल्याला कमी भेटले ना. तर मग काय करायचं अशा वेळेस, 68 भेटून आले ना कमी. तर बघा आता मग काय करायचं, 6 आणि 25चं काय करायचं, 2.5चं काय करायची, बेरीज करून टाकायची. 6 प्लस 2.5ची बेरीज तर किती होऊन आली, इथं बेरीज केली आता 8.5. ठीक आहे. आणि हे जे कमी भेटून आले कायच्यामुळे भेटून आले आपल्याला, 8.5वर भेटून आले. तर मग आपल्याला चुकीचे प्रश्न 8.5ने काय करायचं, याले भागून द्यायचं. म्हणजे आपल्याला चुकीचे प्रश्न आपले निघून जाते. भाग दिल्यावर किती होऊन आले, इथं 68ने याले भाग दिला 8.5 नव्हतं. इथं पॉईंट आता एक शून्य वाढून द्यायचं. बघा आता 5 2 10, 5 1 5, 5 7 35, 17 1 17, 17 चौक 68, 4 2 8. म्हणजे आपले रॉंग क्वेश्चन किती आहे, 8 क्वेश्चन आहे. रॉंग किती आहे, 8. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, एका पिशवीत म्हणते 32 सोडून सर्व लाल चेंडू आहे. ठीक आहे. काय म्हणते, 32 सोडले आपण, 32 सोडले तर सर्व काय आहे म्हणते, लाल आहे. काय आहे, लाल आहे. 32 सोडून सर्व लाल आहे. 29 सोडून काय म्हणते, सर्व निळे आहे म्हणते. ठीक आहे, निळे आहे म्हणते. नंतर काय म्हणते, 33 सोडून किती आहे म्हणते, सर्व हिरवे आहे. सर्व हिरवे आहे म्हणते. 36 सोडून काय म्हणते, सर्व काळे आहे म्हणते. ठीक आहे. नंतर काय म्हणते, 30 सोडून सर्व काय म्हणते, पांढरे आहे म्हणते. सर्व पांढरे चेंडू आहेत. तर निळे चेंडू आणि काळे चेंडू किती आहे. आपल्याला काळाचा काय याच्यात नाही, निळे आणि काळे चेंडू. निळे आणि आपल्याला काळे चेंडू काढायचे आहे. तर कसं काढायचं हे, तर बघायचं आता काय किती आहे. आता बघायचं किती आहे, याची ॲडिशन करून घ्यायची. किती करायची, ॲडिशन करून घ्यायची. 32 आणि बघायचं 6 आणि 3 किती होते, 9. 9 9 किती होते, 9 9 किती झाले, 18. 18 आणि 2 किती झाले, 20. 20ची 0 हातचे आले 2. 2 आणि 3 किती झाले, 5. 5 आणि 3 किती झाले, 8. 8 आणि 3 किती झाले, 11. 11 आणि 2 किती झाले, 13. 13 आणि 6 किती झाले, 13 आणि 3 किती झाले, 16. म्हणजे याची ॲडिशन किती आली, एकूण 160 आली. किती आली, 160. आणि किती किती कलर आहे, 1 2 3 4 5 कलर आहे. ठीक आहे, 5 कलर आहे. परंतु काय होणार आहे याच्यातनी, 5 कलर तर आहे, परंतु काय होणार आहे याच्यातून नाही का, आता सर्व आपण कॉमन घेऊ कलर, लाल निळा हिरवा काळा पांढरा. कारण की काय होऊन राहिले, उरून राहिले सगळे याच्यातून. मग काय करायला लागेल, याच्यातून 1 मायनस करायला लागेल याच्यातून. तर किती होऊन राहिले, 4. हे 4ची व्हॅल्यू आपल्याला किती दिलेली आहे, एकूण 160 दिलेली. मग तर मग आपले एकूण किती होते मग चेंडू, तर ते निघून जाते. 4ने भाग दिले, 4 चौक 16. म्हणजे आपले एकूण चेंडू किती होते त्याच्यातनी, 40 होते. किती होते, 40 होते. बघा आता निळे चेंडू काढायचे आहे. आता आपले एकूण निळे चेंडू किती आहे, बाकीचे किती होते, 29. निळे किती आहे मग, 40 मायनस किती, 29. म्हणजे आपले निळे चेंडू किती आले, 11. ठीक आहे. नंतर पाहायचं काळे चेंडू पाहिजे आपल्याला. काळे चेंडू, इथं काळे चेंडू आहे. आपले एकूण चेंडू किती होते, 40. तर बाकीचे जे काळे नव्हते ते किती आहे, 36. तर मग काळे किती आले, 4. आपलं उत्तर किती पाहिजे तिथं, 11 आणि 4 पाहिजे. किती पाहिजे, 11 आणि 4 पाहिजे उत्तर. त्याच्यातनं 11 आणि 4 दिलेलं आहे का उत्तर, नाही दिलेलं 11 आणि 4. ठीक आहे, 4 तर होऊच नाही शकत, कारण की उलटून तर पडणार नाही. आपलं उत्तर आहे त्याच्यातनी हे येणार. ठीक आहे, 11 आणि 4. आता जर आपल्याला ऑप्शनमधून काढायचं आहे तर कसं काढायचं ऑप्शनमधून, तर पाहायचं आता काय काय आता निळे आणि काळ्याचे चेंडू काढायचे आहे ना. किती आहे, निळे चेंडू किती आहे आपल्याजवळ, 29 आहे. ठीक आहे, काळे चेंडू किती आहे, 36 आहे. याच्यातला डिफरन्स पाहा, किती आहे याच्यातला डिफरन्स, 7चा डिफरन्स आहे. कितीचा आहे, 7चा डिफरन्स आहे. कितीचा आहे, 7चा. आता ऑप्शनमध्ये 7चा डिफरन्स पाहायचा कशामध्ये, तर ते आपलं उत्तर आहे ना. बघा 13 आणि 16मध्ये 7चा डिफरन्स येणार का, नाही येणार, चुकीचं झालं. 11 आणि 14मध्ये 7चा डिफरन्स नाही आहे. 17 आणि 12मध्ये 7चा डिफरन्स नाही. बघा आता 11 आणि 4मध्ये 7चा डिफरन्स येते का, येते. म्हणजे आपलं उत्तर काय राहिलं, हे राहिलं. हे आपण ऑप्शनच्या थ्रू करू शकतो किंवा हे मेथड तर आहेच. ठीक आहे.
बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते 2च्या विरुद्ध अंक सांगा म्हणते. ठीक आहे, पाच. आता फासा दिलेला आपल्याला, काय दिलेला आहे 3, फासा दिलेला आहे काय 5, 3 आणि 6. आपला फासा आहे त्याचा 4, 2 आणि याचा 3 दिलेला आहे. ठीक आहे, आपला फासा आहे. याच्या विरुद्ध विचारला आपल्या 2च्या विरुद्ध कोणता अंक आहे. तर बघा आता पहिले काय करायचं, याच्यातनी कॉमन अंक ढूंढायचा. काय करायचं, कॉमन अंक शोधायचा. बघा कॉमन अंक काय आहे 3 आहे, 3 आहे. नंतर काय करायचं, याले आपल्या घडीच्या दिशेने चालवायचं. काय करायचं, घडीच्या दिशेने. घडी कशी चालते, अशी चालते. ठीक आहे, हे आपली घडी चालवणारी, हे आपली घडी चालवणारी. ठीक आहे, अशी घडी चालते. बघा आता 3 घेऊन घ्यायचं इथं, 3च्या नंतर कोणत्या येऊन आलं 5. ठीक आहे, 5च्या नंतर काय येऊन आलं 6. ठीक आहे, नंतर डबल इथं 3 घेऊन घ्यायचं, 3च्या नंतर काय येऊन आलं 2 येऊन आलं, 2च्या नंतर काय येऊन आलं 4 येऊन आलं. आपल्याला विचारलं का 2च्या विरुद्ध, 2च्या विरुद्ध काय दिसून आलं आपल्याला 5. तर आन्सर काय मग आपलं 5 आहे. 2च्या विरुद्ध 5. आपल्याला पुढील आकृतीमध्ये काय विचारलं, त्रिकोण मोजा म्हणते. त्रिकोण किती आहे म्हणते, किती आहे, त्रिकोण किती आहे. बघा हे आपली आकृती आहे. ह्या आकृतीत काय काढायचं आपल्याला, त्रिकोण काढायचे. तर बघा आता पहिले मोजायचे, हे किती डबे म्हणजे किती त्रिकोण पडून आले, 1 2 3. किती पडून आले 3. तर असे 3 लिहून घ्यायचे, 1 2 आणि 3 अशी लिहून घ्यायची. नंतर काय करायचं, आपल्याला पूर्ण त्रिकोण काढायचं. नंतर बघायचं, हे लिहून घ्यायचं, 1 लिहिलं. नंतर 1 प्लस 1मध्ये 2 प्लस करायचे, किती झाले 3 झाले. ठीक आहे, नंतर 3मध्ये 3 प्लस करायचे, किती झाले 6 झाले. ठीक आहे, म्हणजे आता याची बेरीज करून घ्यायची, किती आहे 6 आणि 3 किती होतं 9, 9 किती झाले 10. ठीक आहे, नंतर एक अंक सोडून द्यायचा. एक अंक सोडला, एक धरला, एक अंक सोडला, एक धरला, असं करून घ्यायचं. एक पहिला सोडायचा, दुसरा धरायचा, पहिला सोडायचा, दुसरा धरायचा. म्हणजे आपल्याला किती आलं, एक सोडला, दुसरा धरला, एक सोडला, म्हणजे इथे किती आले 3. ते 3 याच्यात लिहून घ्यायचे. म्हणजे एकूण त्रिकोण किती येऊन आले त्याच्यातनी 13 येऊन आले. एकूण ट्रँगल किती येऊन आले त्याच्यातनी 13. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, सर्व बदक म्हणते झाडे आहेत म्हणते आणि सर्व बदक म्हणते पाने आहेत म्हणते. तर बघा इथं काय होणार आहे, 2 आकृती तयार होणार आहे. ठीक आहे, तर बघा आता सर्व बदक हे काय आपण म्हणू, सर्व बदक. सर्व बदक काय म्हणते झाडे आहे. सर्व बदक काय आहे, झाडे आहे. हे झालं बदक. सर्व बदक झाडे आहे आणि सर्व बदक पाने पण आहेत म्हणते. सर्व बदक काय म्हणते, आता पाने पण मानू आपण इथं, पाने पण मानू, पान. दुसरी आकृती काय होणार याच्यातनी, अशीच दुसरी आकृती काय तयार होणार याच्यातनी. बघा आता सर्व बदक, बदक आहे, सर्व बदक पाने आणि सर्व पाने काय म्हणू आपण, झाडे म्हणू इथं. हे तयार होणार आहे, किंवा हे तयार 2 आकृती आपल्या इथं तयार होणार आहे. तर आपल्या अनुमान काय काय दिलेलं आहे याच्यातनी. बघा सर्व पानं झाडे आहेत म्हणते, सर्व पाने झाडे आहेत म्हणते. सर्व पाने झाडे येऊन आले काय आकृतीत, नाही येऊन आले. सर्व पाने झाडे येऊन आले, परंतु दोन्ही आकृतीमध्ये आपल्याला काय आलं, समान आले पाहिजे. याच्यातनी येऊन आले, याच्यातनी नाही येऊन आले. मग काय पहिलं काय होणार आहे, चुकीचे नाही. पहिलं काय, सर्व पाने झाडे आहेत, हे काय चुकीचं आहे. नंतर बघा दुसरं काय दिलेलं आहे, काही झाडे म्हणते पाने आहेत म्हणते, काही झाडे पाने आहेत. बघा काही झाडे याच्यातनी पाने दिसून राहिले, काही झाडे याच्यातनी पाने दिसून राहिले, म्हणजे दुसरं काय आपलं बरोबर आहे. ठीक आहे, तिसऱ्या नंबरचं काय विचारलं, सर्व पाने बदक आहे म्हणते. सर्व पाने कधी बदक होऊन जाणार का याच्यातनी, पाने कधी बदक होऊन जाणार, होईन काय, नाही होणार. मग हे काय होणार, चुकलं. तिसरे काय होणार आपलं, चुकलं. तर मग आपलं उत्तर काय आहे त्याच्यातनी, फक्त दुसरं बरोबर आहे, फक्त दुसरं बरोबर. म्हणजे अनुमान नंबर 2 बरोबर. उत्तर आपलं काय आहे, 4 नंबरचं ऑप्शन काय आहे, 4 नंबरचं. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, एका स्त्रीकडे बोट दाखवून म्हणते, शांती म्हणाली, माझ्या भावाच्या काकाच्या मुलीची ही आई आहे म्हणते. ठीक आहे,
तर शांतीची स्त्रीची कोण आहे म्हणते, शांती त्या स्त्रीची कोण आहे म्हणते. बघा आता, एका स्त्रीच्याकडे बोट दाखवून शांती म्हणाली. कोण म्हणाली? शांती. शांती कोण म्हणाली? शांती म्हणाली. काय म्हणते? हिच्या माझ्या भावाच्या म्हणजे हिचा भाऊ, हिचा जो भाऊ आहे, हिच्या भावाच्या काकाची मुलगी म्हणजे हिचे भावाचे बाबाचे भाऊ, हिच्या बाबाचे भाऊ, काकाची मुलाची आई म्हणजे काकाचे जो मुलगा आहे त्याची आई म्हणजे याची काय झाली? बायको झाली. हे काय झाली? बायको झाली. हे कोण आहे? स्त्री आहे म्हणते. ठीक आहे, स्त्री आहे म्हणते ते. विचारलं का मग आपल्या त्या शांतीची स्त्रीची नाते काय म्हणते. आता मग काय म्हणणार? हे स्त्री ह्या शांतीला काय म्हणणार आहे? पुतणी म्हणणार आहे. काय म्हणणार आहे? पुतणी. कारण की ते काय, तिच्या नवऱ्याच्या भावाची काय झाली? पोरगी झाली. नवऱ्याच्या भावाची पोरगी झाली. तर मग स्त्रीची शांती कोण झाली? पुतणी झाली आहे. उत्तर काय मग आपलं तिथं? पुतणी येणार आहे. किती येणार आहे? पुतणी. पुतणी येणार आहे तिथं. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय दिलेला आहे? 8, 67, 65, 95, 124 विसंगत संख्या ओळखा व त्याऐवजी म्हणते योग्य संख्या सांगा म्हणते. काय दिलेलं आहे? 8, 37, 65, 95 नंतर 124. तर आपल्याला योग्य संख्या लिहायची आहे आणि चुकीची ओळखायची आहे. बघा इथं किती प्लस होऊन आले? 8मध्ये 37 म्हणजे इथं किती होऊन आले? प्लस 29 होऊन आले. ठीक आहे. इथं जर आपण पाहिलं तर किती प्लस होऊन आले? इथं 28 प्लस होऊन आले. ठीक आहे. इथं जर पाहू आपण आता. ठीक आहे. इथं पाहिल्यावर किती प्लस होऊन आले? 29 प्लस होऊन आले. किती होऊन आले? 29 प्लस होऊन आले. किती होऊन आले? 29. म्हणजे आपल्याला हर एक प्रश्नामध्ये काय होऊन आलं? प्लस 29 होऊन आले. परंतु इथं 28 प्लस होऊन आले. इथं जर आपण 29 प्लस केलं तर किती येणार? इथं 29 प्लस केल्यावर इथं किती होणार? 66 होऊन आलं. इथं जर 66मध्ये डबल 29 प्लस केले आपण तर किती येणार? 95 येणार. काय येणार? म्हणजे आपली ती सिरीज काय येणार आहे? प्लस 29 प्लस 29 प्लस 29. हे काय 65 काय आहे? चुकीचं आहे. त्याच्या जागी योग्य काय आहे? 66 आहे. त्याच्या जागी योग्य काय आहे मग? 66 आहे. उत्तर काय मग आपलं तिथं? 66. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते? 3, 8, 13, 18 डॉट 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 143 या मालिकेत म्हणते किती पदे आहेत मध्ये. आपल्याला काय काढायचं? पदे काढायचं आहे. 3, 8, 13, 18 डॉट 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 143 किती पदे आहेत म्हणते. किती पदे आहेत म्हणते याच्यातनी. तर बघा किती पदे आहेत तर काढायचं काय. एकूण आपल्याला शेवटला किती दिलेलं आहे? 143 दिलेला आहे. किती दिलेला आहे? 143 दिलेला आहे. तर मग काय करायचं आता? याचा डिफरन्स पाहायचा. कितीचा डिफरन्स आहे याच्यातनी? 5चा. कितीचा डिफरन्स आहे? 5चा. सर्व याच्यात किती कितीचा डिफरन्स दिसून आला आपल्याला? 5चा. मग काय करायचं? हे जेवढे आपल्याला शेवटलं पद दिलेलं आहे त्याच्यातून काय करायचं? पहिलं मायनस करून घ्यायचं. म्हणजे 143मधून 3 मायनस करायचे. 143मधून 3 मायनस करायचं. जो डिफरन्स राहते म्हणजे जो फरक राहते तो काय करायचा? भागेला देऊन द्यायचा आणि प्लस काय करायचं? 1 करायचं. म्हणजे आपलं ॲन्सर येऊन जाते. बघा 143मधून 3 मायनस केले तर किती होऊन आले? 140 भागिले 5 प्लस 1. 140ला 5ले भाग 140ले 5ने भाग दिला तर किती येते? 5 1 5, 5 2 10, 5 8 40, 28 आणि 1 किती झालं मग उत्तर आपलं? 29. त्याच्यात एकूण किती पदे आहे मग? 29 पदे आहे. ठीक आहे. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते? काय दिलेलं आहे बघा. 25 स्टार 3 त्रिकोण 26 @ काय दिलं? 13 बरोबर किती दिलं आहे आपल्याला? इथं 77 दिलेलं आहे. ठीक आहे. इथे काय दिलेलं? 28 स्टार 2 त्रिकोण 56 @ 7 बरोबर किती दिलेलं आहे? 64 बरोबर किती दिलेलं आहे? 64 दिलेलं आहे. ठीक आहे. बरोबर 64 आहे. तर
आणि इथे किती आहे 24 24 24 @ स्टार 4 त्रिकोण 16 @4 बरोबर किती आहे म्हणते बाई, इथं काढायचं आहे आपल्याला. ठीक आहे, आता कसं सॉल्व करायचं आहे तर पाहायचं. आता काय उन्हाला आहे तर इथं तर बघा 13ने इथं भाग चालला आहे. @ म्हणजे काय वापरायला लागेल, इथं आपल्याला भागाकार वापरायला लागेल. इथं काय वापरायला लागेल, भागाकार. च्या जागी भागाकार, त्रिकोणच्या जागी आपल्याला प्लस, त्रिकोणच्या जागी प्लस, त्रिकोणच्या जागी प्लस, आणि इथं काय गुणाकार गुणाकार गुणाकार. बघा आता 13 दुने 26, ठीक आहे. 75 गुणिले 3 किती होते, 25 गुणिले 3 किती होते 75 प्लस काय होऊन आलं 2, म्हणजे आपलं उत्तर किती होऊन आलं 77 येऊन आलं. इथे तेच बघा 28 दुने किती होते 56 प्लस 7 8 56, म्हणजे उत्तर किती होऊन आलं 56 आणि 8 किती होऊन आलं 64 होऊन आलं. ठीक आहे, इथे पाहायचं आता किती होते 24 चौक किती होते 96 होऊन आले. ठीक आहे, प्लस 4 1 4 4 चौक 16 म्हणजे 4 किती होणार आहे इथं 96 आणि 4 100, म्हणजे आपला ॲन्सर किती येणार आहे 100 येणार आहे. ॲन्सर किती आहे 100. ठीक आहे, बघा काय आहे, दोन संख्यांची बेरीज म्हणते 34 आणि त्याच्या वर्गाची बेरीज किती आहे 650 आहे. तर या संख्यापैकी लहान संख्या कोणती आहे म्हणते. तर आपल्याला काय काढायचं आहे, लहान संख्या काढायची आहे. तर बघा दोन संख्येची बेरीज म्हणजे x + y किती दिलेला आहे 34 दिलेला आहे, आणि x² प्लस काय दिलेला आहे y² बरोबर किती दिलेलं आहे आपल्याला 650 दिलेलं आहे. किती आहे 650 दिलेलं आहे. तर आपल्याला त्या संख्या पाहायच्या आहे, त्याच्यापैकी लहान संख्या कोणती आहे ते काढायची. बघा आता त्या संख्या पाहू आपण. बघा आता पहिली जर संख्या आपल्याला 11 पकडलेली आपण 11, तर दुसरी काय 34 आहे, तर दुसरी संख्या कोणती असेल, पहिली 11 पकडली, दुसरी असेल 13, नंतर काय 13 दिलेलं आहे, दुसरं 13 काय असेल ते 11 असेल, नंतर इथं 15 दिलेली आहे, लहान संख्या 15 असेल तर हे कोणती असेल 34 येऊन राहिलं ना, हे किती झाले 23 होणार आहे. ठीक आहे, हे किती येऊन राहिलं 21 होणार, हे किती होणार मग 18, 15 किती आहे 19 येणार. ठीक आहे, हे 16 असल्यावर हे किती येणार 18 येणार. हे आपल्या समजा संख्या म्हणजे आपल्या लहान संख्या पकडली, लहान संख्या लहान संख्या लहान संख्या. आता विचारलं का आपल्याला मोठी संख्या आणि लहान संख्येची बेरीज किती आली म्हणते, स्क्वेअरची 650 आली पाहिजे. आता पाहायचं आता बघा आता 11चा स्क्वेअर करू, 11चा स्क्वेअर केल्यावर किती ते 121 प्लस 23चा स्क्वेअर किती ते 529 किती होऊन आले, 529 केल्यावर किती होऊन आले, हे 650 इथे काय येऊन राहिलं, म्हणजे 650 येऊन आली याची बेरीज. तर आपला ॲन्सर किती येणार पहिलंच येणार आहे. किती येणार आहे पहिलंच येणार आहे 11 आणि 23, म्हणजे त्याच्यातली लहान संख्या कोणती येणार आहे 11 येणार आहे. आता दुसरं जर करूनही पाहिलं काय आहे 169 प्लस काय 21चा स्क्वेअर 441, ही बेरीज होणार का याची नाही, जास्त चालली आहे. काय चालली जास्त चालली. हे जर 225 केली आणि काय 361 केली, हे काय होणार आहे याची बेरीज 650 नाही येणार. 256 प्लस 324 याची बेरीज 650 नाही येणार, म्हणजे आपलं उत्तर काय राहणार पहिलंच. कोणती संख्या होती ते लहान संख्या कोणती आहे मग त्याच्यापैकी 11 आहे. कोणती आहे 11. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय म्हणते, अरुण आणि दीपकच्या सध्याच्या वयात म्हणते 14 वर्षाचं अंतर आहे. ठीक आहे, 7 वर्षापूर्वी त्याच्या वयाचे गुणोत्तर म्हणते 5:7 होते, तर दीपकचे वर्तमान वय काय आहे म्हणते. त्याचे आपल्याला काय काढायचं वर्तमान वय काढायचं. बघा अरुण हा अरुण आहे आणि हा दीपक आहे, त्याच्यामध्ये किती अंतर आहे 14 वर्षाचं अंतर आहे म्हणते. 7 वर्षा पहिले म्हणजे मायनस करायचे, त्याचा वयाचं गुणोत्तर किती म्हणते 5:7 होते. किती होते 5:7 होते, म्हणजे 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होते 5:7 होते. नेहमी लक्षात ठेवायचं अंतर कधी हे दोघांमधलं अंतर कधी हे चेंज नसते होत, म्हणजे त्याच्यातनी बदल नसते होत. तर बघा आता ह्याच्यातनी किती फरक दिसून आला 2चा, आणि 2ची व्हॅल्यू आपल्याला कायच्या बरोबर दिलेली आहे 14च्या. तर मग आपली याची व्हॅल्यू काढून द्यायची 7 वर्षा पहिले वय, 2 × 2 = 14,
7ने भागाचं, 7 5 35, इथेही भागाचं 7 गुणाचं, सॉरी 7 गुणाचं, 7 7 49, किती होणार 49. म्हणजे त्यांचं 7 वर्षा पहिले त्यांचं वय किती होतं 35 आणि 49. 7 वर्षानंतर किती होणार मग प्लस 7 7 करून घ्यायचे याच्यात, दोघं याच्यात किती झाले इथं 42 झाले, इथे किती झाले 56 झाले. हा काय झाला अरुण आणि हा काय झाला दीपक. आता विचारलं काय आपल्याला, तर म्हणते दीपकचे वर्तमान वय किती, तर दीपकचे वर्तमान वय किती दिसून आलं आपल्याला 56. तर ऑप्शनमध्ये 56 आहे का नाही, तर मग याचं आपलं उत्तर काय आहे यापैकी कोणतंही नाही, त्याचं उत्तर आहे डायरेक्ट 56. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय म्हणते, एका संख्येच्या 1/5 म्हणते जर 81 असतील तर या संख्येचे 68% किती असेल म्हणते. आपल्याला काय काढायचं, त्या संख्येचे 68 काढायचं. बघा 1/5 म्हणजे हा 1 आहे, हे काय म्हणते 81 आहे म्हणते, तर मग 81 आहे, तर मग 5 काय आहे 81 गुणिले 5 आहे, तर मग आपल्याला ह्याच संख्येचे काय काढायचे 68% काढायचे आहे. पर्सेंट आहे म्हणून खाली काय घ्यायचे शून्य घ्यायचे, 2% कॅन्सल. आता भाग देऊन द्यायचे, 5 1 5, 5 2 10, ठीक आहे, 2 1 2, 2 1 6, 2 4 8. काय करायचं तर 81 गुणिले जर 34 केले तर किती गुणाला आपले उत्तर 81 गुणिले 34 केले, 4 1 4, 4 8 32, ठीक आहे, शून्य देऊन द्यायचा, 1 3 1 3, 3 8 24, इथे इथे 4 4 3 2 5, 3 4 किती 7 आणि हे 2, किती आलं इथं आपलं आलं किती आहे इथं 27 54, भागिले काय आहे 10 आहे, तर उत्तर किती आलं मग आपलं इथं 1 पॉईंट देऊन द्यायचं, म्हणजे डायरेक्ट उत्तर आहे आपलं 275.4. हे आपलं उत्तर आहे. किती 68% त्याचे 275.4 आहे का ऑप्शनमध्ये आहे, ठीक आहे. दुसऱ्या नंबरचं बघा, त्यामध्ये शेवटला नंबरचा क्वेश्चन काय दिलेला आपल्याला पाहून घ्या. बघा, एका परीक्षेत म्हणते मुली आणि मुलाकरिता पास होण्याची शेकडेवारी म्हणते किती आहे 35% आणि 40% आहे म्हणते. हे काय मुलगी आणि हा मुलगा आहे म्हणते, त्यांना पास व्हासाठी मुलीला किती पाहिजे म्हणते 35% आणि मुलाला किती पाहिजे 40%, ठीक आहे, 40% पाहिजे म्हणते. एका मुलाने म्हणते 483 गुण मिळवले आणि तो 117 गुणांनी नापास झाला म्हणते. यानं काय म्हणते मुलगाने 483 गुण मिळवलेही म्हणते, परंतु तो काय म्हणते 117 गुणांनी नापासही झाला म्हणते. तर मग त्याला पासवाले काय पाहिजे 483 प्लस 117, हे काय पाहिजे त्याला पासवाले पाहिजे. तर किती होते याची जर बेरीज केली तर आपण 83 प्लस 17 किती झाले 100, किती झाले 100, म्हणजे आपल्या इथं किती झाले एकूण 600. म्हणजे मुलाला पासवाले किती पाहिजे 600 पाहिजे, 600 मार्क पाहिजे मुलाला पासवाले. आणि आपल्याला विचारलं मुलीसाठी किमान किती उत्तीर्ण गुण पाहिजे म्हणते, तर 35%ची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला. बघा, हे 40%ची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला 600 दिलेली आहे, ठीक आहे. आणि विचारले काय आपल्याला मुलीसाठी, मुली किती आहे 35%ची व्हॅल्यू काढायची आहे. तर देऊन द्यायचा भाग, किती येतात भाग दिल्यावर टक्के तर कॅन्सल होऊन जाणे, 5 8 40, 5 8 40, 5 7 35 झालं, 4 भाग जाते काय 7 7 42 भागिले किती 8 देऊन द्यायचं, 8 5 40, उरले किती काहीच नाही, 8 चोक 8 दोन्ही किती होते 16, 8 दोन्ही 16, उरले किती 4, 8 5 40. म्हणजे मुलीला पास व्हासाठी किती मार्क पाहिजे 525 मार्क पाहिजे, किती पाहिजे 525, ठीक आहे. मुलीला पास व्हासाठी पाहिजे 525 मार्क. आहे का ऑप्शनमध्ये 525 नाही, तर मग आपलं उत्तर काय याच्यापैकी उत्तर काय ऑप्शन नंबर 4, म्हणजे यापैकी नाही उत्तर आहे आपलं, यापैकी नाही, त्याच्यातनी पाहिजे होतं आपल्याला उत्तर 525, ठीक आहे. ठीक आहे, इथं आपला पूर्ण क्लास झालेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.